गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। एक महत्वाची गोष्ट लक्षात आणून देतो। जर कोणी विचारलं की तलवारीने स्वयंपाकघरात कांदे कापता येतील का, नक्की कापता येतील, पण तलवार त्यासाठी नसते। मशीन गनने घरातील उंदीर मारता येतील का, नक्की मारता येतील, पण मशीन गन त्यासाठी नसते। ज्याचा जिथं उपयोग करायचा तिथंच योग्य ठिकाणी उपयोग झाला पाहिजे। आता आमची तब्येत बिघडली तर आम्ही आधी औषध घेतो, कारण जर सहजगत्या औषधाने बरे होत असतील त्याचा स्तोत्रमंत्राचा प्रयोग करण्याची गरज नसते। स्तोत्रमंत्राच्या प्रयोगाची गरज त्यावेळी पडते ज्यावेळी प्रज्ञापराधाने किंवा मागच्या जन्माचा प्रारब्धाने आजार झालेले असतात, ज्याला आयुर्वेदच्या भाषेवर असाध्य, लवकर बरे न होणारे। त्यासाठी मला सर्दी झाली म्हणून काही मंत्र द्या ही अपेक्षा करणं चुकीचं आणि मूर्खपणाचं आहे, कारण सर्दी झाली पटकन औषध मिळतो। दुसरी गोष्ट, इथे काही डॉक्टर लोक उपस्थित आहेत म्हणून मुद्दाम त्यांच्यासाठी सांगतो आहे, जे उपस्थित असतील त्यांच्यासाठी। त्याच्यात एक छोटीशी गोष्ट सांगतो। एक अमेरिकन व्यक्ती फिरता फिरता आफ्रिका देशात गेली। तिथं एका गावात तो स्थायी झाला, त्याला आवडलं, तो तिथेच रमला, तिथेच राहिला। मागं ऐकू येतंय ना, म्हणजे ऐकायचं असेल तर ठीक आहे। तो तिथेच राहिला, गावात मिसळला, गावातली लहान लहान मुलं त्याच्याकडे यायची, खेळायची। एके दिवशी तो शहरात आला आणि शहरातून त्याने खूप महाग अशी मिठाई विकत घेतली आणि तो त्या गावात परत गेला। त्याने ती मिठाई एका टोपलीत ठेवली, सगळ्या मुलांना बोलवलं, त्यांना रांगेत उभं केलं आणि म्हणाला, तुम्ही रांगेत उभे राहा, मी शिट्टी वाजवली की तुम्ही पळायचं, आणि त्या झाडाखाली जी टोपली ठेवली मिठाईची, जो आधी पोहोचेल त्याला ती बक्षीस। आता ही मिठाई एवढी महाग होती, त्या गरीब लोकांनी ती पाहिली देखील नव्हती, खाण्याची गोष्ट दूर। सुगंध येत होता, सगळ्यांच्या तोंडाला पाणी यायचं, न पाहिलेली मिठाई आज खायला मिळते आहे। आणि या अट ही घातली, तुम्ही सगळे रांगेने उभे राहा, धावत जा, जो सगळ्यात आधी पोहोचेल त्याला ती मिठाई बक्षीस। सगळे मुलं रांगेत उभी राहिली। सुदैवाने ते भारतीय नव्हते। ज्याने शिट्टी वाजवतात त्या मुलाने सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडले आणि एकमेकांचे हात पकडून सगळे एकावेळी धावत गेले आणि सगळे त्या मिठाईच्या टोपलीवर एकाच वेळी पोहोचले, त्याने ती टोपली उचलली। याला आश्चर्य वाटलं। हा अमेरिकन माणूस, स्वार्थ केंद्रित, सेल्फ सेंटर, त्याला हा प्रकार बघून आश्चर्यच वाटलं की हा काय प्रकार आहे। त्यांच्या मुलाला विचारलं, तुम्ही असं का केलं? त्या मुलाने जे उत्तर दिलं ते तुम्हाला सांगण्यासाठी कथा सांगतोय। त्या मुलाने उत्तर, आय एम बिकॉज वी आर, माझे अस्तित्व एवढ्यासाठी आहे की हे सगळे आहेत। जर तुम्ही एका समाजात राहायला नसता, अगदी अरबपती असेल तर एखादा आयसाला सोडून द्या एकटा, काय काय करेल तो? स्वतःची शेती करेल, स्वतःचे स्वयंपाक करेल, स्वतःचे औषधं करेल, स्वतःचे काढून स्वतः शिवेल। तुम्ही कधी विचार केला नाही की समाजाचे आपल्याला केवढे उपकार आहे। तुम्ही तुमचे कपडे स्वतः शिवून घेता, स्वतःचे कपडे विणता, स्वतः शेती करता, स्वतः घर बांधता? नाही।
समाजाच्या प्रत्येक स्तरातून तुम्हाला कुठे ना कुठे काही मदत मिळते आहे. आणि म्हणून समाजाचं ऋण तुमच्यावर आहे हे विसरू नका. ज्यावेळी डॉक्टर लोक वाटली थोडी फी मागतात ऑपरेशनची, हो चीड येते. ते म्हणतात आम्ही एवढा खर्च केला, एवढा अभ्यास केला, मग आमचा अधिकार आहे. आम्ही त्यांना विचारतो, ज्या प्राथमिक शाळेत तो शिकला ती प्राथमिक शाळेची बिल्डिंग तुझ्या बापाने बांधली होती? स्पष्ट करू शकणार बोलते. ज्या माध्यमिक शाळेत तो शिकून तू मेडिकलला गेला तिथला शिक्षकाचा पगार तुझ्या आजोबांनी दिला होता? तू डॉक्टर झाला ते आमच्या पैशाने झाला. तुम्ही एक साबण विकत घेतला तर त्यावर टॅक्स दिला आहे. तुम्ही बाजारात कुठलीही वस्तू घेतली तर त्यावर काहीतरी टॅक्स दिला आहे. तो टॅक्स सरकारकडे जमा होतो, त्यातून शिक्षण संस्था उभी राहते. तुमच्या पैशाने शिकला नाही आहे, समाजाच्या पैशाने शिकलेला आहात. बरे तुम्ही अभ्यास केला असेल, मेहनत केली असेल, काही पैसे खर्चही केले असेल फीची, पण याचा अर्थ नाही की तुम्ही तुमच्या पैशाने शिकला. तुम्ही पहिलीतच गेला असेल तर पहिलीचा शिक्षणाच्या गुरुजींचा पगार कोणी दिला? आम्ही दिला सगळ्यांनी. हे ऋण तुम्ही विसरता. अलीकडच्या डॉक्टरमध्ये खूप वाईट परिस्थिती झाली. आणि नॉर्मल डिलिव्हरी असली तरी सिझेरियन करता, काही कारण नसतं, पैसे कमवण्याच्या लालचीने. आम्ही समाज ऋण विसरत चाललेलो आहोत. आणि हे आम्ही अशा प्रकारे सांगतोय विषयाला सुरुवात करण्यासाठी की तुमच्याकडे पेशंट आला, तुम्ही उपचार करतात, पण एक गोष्ट विसरता, टू क्युअर इज बेटर दॅन प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजारच होऊ नये याची काळजी घेतली. दिल्लीच्या एका मोठ्या ख्यातनाम डॉक्टरांचं, वैद्यांनी म्हणा डॉक्टरांचं एक स्टेटमेंट आहे, नीट लक्षात घ्या. दिल्लीच्या डॉक्टरांचं एक स्टेटमेंट आहे की माझ्याकडे येणाऱ्या रोग्यांपैकी 20% रोगी, फक्त 20% रोगी रोगाचे रोगी असतात, कुठल्या तरी आजाराचे रोगी असतात, आणि 80% रोगी औषधांचे रोगी असतात. डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या औषधामुळे ते पुन्हा आजारी पडले असे रोगी माझ्याकडे येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. 80% रोगी औषधांचे रोगी आहेत आणि 20% रोगी खऱ्या अर्थाने रोगी असतात. ॲलोपॅथी किंवा कुठल्या औषधाचे साईड इफेक्ट असतात, विचार केला जात नाही. आमच्याकडे एक मुलगा आला, त्या दिवशी त्याचा मेडिकल रिझल्ट आला होता, धावत आला, म्हणाला स्वामीजी मी आज MD झालो. म्हणून छान. आता 2 गोष्टी सांगतो. तू आत्तापर्यंत परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास केला की परीक्षेचा हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, यावर प्रश्न येणार, हा महत्त्वाचा विषय आहे, यावर प्रश्न विचारला जाणार. तू आतापर्यंत जो अभ्यास केला तो परीक्षा पास होण्यासाठी केला. आता पुन्हा अभ्यास कर पेशंटसाठी. त्यात ऑप्शन विचारत आहे. सगळ्या पुस्तकात कुठे आजार असेल, रेअर आजार तो कळणार देखील नाही. आता पेशंटसाठी अभ्यास कर, रियाज करा शिक. तो म्हणजे रियाज म्हणजे काय? आता रियाज म्हणजे काय ते मुद्दाम सांगतो आहे. विषयाला धरून नाही मला कळत आहे, पण फाउंडेशन क्लिअर पाहिजे. आम्ही एकाकडे गेलो होतो, त्याकडे TV चालू होता. तर TV बंद करण्याचा प्रयत्न केला तर राहू दे, आम्हाला काही नडत नाही. आम्हाला TV बद्दल काही नाराजी पण नाही आहे, द्वेष पण नाही आहे, असला ही अपेक्षा नाही आहे. चाललंय तर ते बघता सगळे. कदाचित ती भगवतीची लीला असावी की आम्ही तो एपिसोड पाहावा, कारण तो आमच्या कामासाठी होता. काय चाललं टीव्हीवर? आशा भोसलेचा इंटरव्ह्यू चालला होता. आशा भोसलेचा. त्या आशा भोसलेच्या इंटरव्ह्यूमध्ये त्या मुलाखत घेणाऱ्याने एक प्रश्न विचारला की आशाताई, तो अभिजित सावंत कुठे आहे? आठवतं नाव? अभिजित सावंत नाव आठवतो? सोने जे इंडियन आयडॉल सुरू केला त्याला पहिला विजेता, जे सोनेवर काही कार्यक्रम चालू ना, त्याचा पहिला विजेता अभिजित सावंत. त्याला सोनी कंपनीने ₹1,00,000 दिले, त्याची कॅसेट काढली. तो कुठे आहे?
कुठल्या सिनेमात बॅकग्राऊंड देतोय, म्युझिक, संगीतकार आहे, गीतकार आहे, की गातोय, कोणाला प्लेबॅक देतोय, काही कुठे जाऊन नाही देत. हो, त्यानंतर असं का अशा पद्धतीने उत्तर द्यायला ते ऐकण्यासाठी की त्याचं कारण असं आहे, मी आणि माझी दिदी, आणि त्यावेळी भीमसेन जोशी हयात होते. भीमसेन जोशी, आम्हाला आता आयुष्यात काही नाव पैसा कमवायचं उरलेलं नाही आहे. आम्ही इथ्या वरच्या लेवलला गेलेलो आहोत, आम्हाला काहीच गरज नाही. तरी देखील आम्ही सगळे पहाटे उठून रियाज करतो. अजूनही या वयामध्ये मी, माझी दिदी म्हणजे लता मंगेशकर, भीमसेन जोशी सारखा भारतरत्न आम्ही पहाटे उठून रियाज करतो. आजच्या तरुण पिढीला फक्त पैसा हवा आहे, मेहनत नको आहे. त्या अभिजिताने रियाज केलाच नाही, तो कुठं पुढे येणार आहे. आणि मग त्याहून पुढे त्यांनी सांगितलं ते ऐकण्यासारखं. ती म्हणाली की आज 60 वर्ष झाली, म्हणजे त्यावेळी 60 वर्ष म्हणजे 2020, आज 60 वर्ष झाली, तरी महाराष्ट्रामध्ये लग्न प्रसंगी एक गीत अचूक वाजवलं जातं. लग्न प्रसंग असेल तर एक गाणं अचूक वाजवलं जातं. कोणतं? जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा, गंगा गंगा यमुना डोळ्यात उभ्या का. हे गीत आधी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. अशातली गोष्ट काय, या गीतासाठी माझ्या भावाला म्हणजे हृदयनाथ मंगेशकरला केवढं किती मानधन मिळालं? फक्त 75 रुपये. 1960 मध्ये फक्त 75 रुपये मिळाले होते या गीताला संगीत देण्यासाठी. त्याने दिलं, हिंमत केली, त्या गीताने नाव झालं. आज कदाचित 75,000 गीत असतील. सुरुवात 75 रुपयापासून केली. आधी तरुण पिढी तयार आहे नाही. महत्वाचं काय होतं? रियाज. ते म्हणतात आम्ही या वयात देखील रियाज करतो. डॉक्टर लोकांसाठी रियाजची पद्धती उरली नाही आहे. एकदा मेडिकलची डिग्री मिळाली, पुस्तक ठेवून दिली, कोणा उडून ती बघत नाही. परिणाम काय होतो? पेशंटचे हाल होतात. एकदा आश्रमाला एक व्यक्ती आली गावातून, स्वामीजी मला थोडी बिलाची पानं पाहिजे. आश्रमात बिलाचा बेल होता, म्हणजे घेऊन जा. म्हटलं की याच्याकडे काही सत्यानाची कथा बिथा असेल तर आलं. आम्हाला की तो 10-11 पानं घेऊन जाईल पूजेसाठी. तर एवढा मोठा पाण्याचा गठ्ठा तोडून आणला. आम्हाला बघून आश्चर्य वाटलं, खटकलं. पण हा काय एवढी पानं तोडून दिली? आम्हाला पूजेसाठी 15-10-20 पानं देणार असेल. तो गेल्यावर त्याच्या शेजारी राहणारी एक व्यक्ती आली. मला तुमचा शेजारी आला होता, त्याला बिलाची पानं पाहिजे होती, आम्ही दिली. पण एवढी पानं कशाला दिली होती? तो म्हणा की त्याची आई आजारी आहे, त्याला कमरेत एवढं दुखतं की चालता येत नाही आहे. बाथरूमात जायचं त्याला हात धरून न्यावा लागतो, चालूच शकत नाही आहे. सुरतच्या मोठमोठ्या डॉक्टरांकडे उपचार झाले, काही फरक पडला नाही. म्हणून भोरच्या एका वैद्याकडे उपचार चालू आहे. त्याने दिलेलं औषध पाण्यातून घ्यायचं आहे, म्हणून त्याला पानं हवी होती. आम्ही फक्त थोडं विचारलं, आम्ही डॉक्टर नाहीत, आम्ही वैद्य नाही, हे आधीच सांगतो. म्हटलं ते नेहमी येतात असं. म्हटलं एक काम करा, तुम्ही तुझ्या मित्राला सांगा की पुन्हा सुरतला जा, तिथे एखाद्या डॉक्टरला सांगा की तुम्ही बोन टीबीचे टेस्ट लिहून द्या, मंकी बोन टीबीचे टेस्ट लिहून द्या. तर असं म्हणजे काय? म्हणजे त्या बाईला कमरेत दुखावा आहे, चालत आहे, तुम्ही जी लक्षणं सांगितली त्याला 100% खात्री सांगतो तिला मंकी बोन टीबी असला पाहिजे. त्याने समजून सांगितलं. तो आपल्या आईला घेऊन सुरतला गेला. आधी डॉक्टर चिडले, तुम्ही डॉक्टर का आम्ही डॉक्टर, तुम्ही आम्हाला सूचना देणार का? डॉक्टर तुम्हाला लिहून द्यायचे, विनंती करतो. शेवटी डॉक्टरांनी लिहून दिलं आणि आश्चर्य वाटे त्या बाईचा मंकी बोन टीबी पॉझिटिव्ह आला. 15 दिवसात ती चालायला लागली, फिरायला लागली. आम्ही डॉक्टर नव्हतो. त्या डॉक्टरचं काय लक्षात आलं नाही? कारण परीक्षेसाठी अभ्यास केला होता ना, पेशंटसाठी नव्हता अभ्यास केला. आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. हे का सांगतोय? आता मूळ विषयावर येतो आहे. बडोद्याची घडली घटना, लहान लेकरू, त्याला फिट्स यायच्या.
6 महिन्याचं मूल, त्याला फिट्स यायचं. अनेक डॉक्टरचे उपचार झाले, काही उपयोग होईना. शेवटी एका वेगळ्या अनुभवी डॉक्टरकडे गेलो. त्याने तपासलं, दिलेली औषधं सगळी बरोबर होती, आणि तरी पेशंटला फरक पडत नाही आहे. मग त्याने त्या बाईला बसवलं, विचारपूस करायला सुरुवात केली. मागचा हिस्ट्री घेत गेला आणि त्याच्या लक्षात आलं की त्या बाईला हे मूल पोटात असताना मला धास्ती होती की मला मुलगा होईल का मुलगी होईल. मुलगी झाली तर घरचे लोक मला हाकलून देतील, माझ्या संसार होतील. कारण या लोकांना मुलगा हवा आहे, त्यांना मुलगा हवा आहे, ते तर माझ्या हातात नाही आहे. मुलगी झाली तर माझा संसार उद्ध्वस्त होईल, मला हाकून देतील. ही सतत चिंता. या चिंतेचा परिणाम असा झाला की त्या मुलाला फिट्स यायला सुरुवात झाली. त्या डॉक्टरने वेगळे उपचार केले. तुम्ही डॉक्टर लोक कधीही गर्भवती स्त्रीला आणि विशेषतः तिच्या घरच्या लोकांना, सासरचा माहेरचा, कधी सांगता तिला कुठलाही मानसिक तणाव येऊ नये असं वर्तन व्यवहार करा. आमच्या संस्कृतीमध्ये 16 संस्कार जे सांगितलेले आहेत, ज्याची नावं तुम्हालाच काय कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणांनाही माहिती नसतील. त्यात एक संस्कार सांगतो, ऐकून आश्चर्य वाटेल, तुम्ही ऐकलंही नसेल. त्या 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे की घरातल्या नातेवाईक मंडळींना जेवायला बोलून नवऱ्याने बायकोचे केस विंचरायचे. नवऱ्याने आपल्या पत्नीचे केस विंचरायचं संस्कार आहे. कशासाठी? त्याला आश्वासन आहे की तुझ्या अडीअडचणीच्या काळात, तुझ्या सुखदुःखाच्या काळात, तुझ्या या परिस्थितीमध्ये मी सतत तुझ्या पाठीशी आहे. हा मेसेज देण्यासाठी आहे, मी सतत तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा जर मानसिक ताण झाला तर असंच पोरगं जन्माला येणार. तुम्ही त्या मुलाला उत्तर करत बसा. तुम्ही कधी इतिहास घेतला, कशामुळे झालं, काही जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहीत नसेल पुढच्या गोष्टी. त्याचा पुढे आम्ही अनेकदा म्हणतो लोकांना की तुम्ही आयुष्यात मोठी घोडचूक केली मुलाचं लहान मोठं करताना. आता हे लेकरू आहे, तर चालायला लागलेलं आहे, चालायला लागलं, त्याचा ते पडणार. मुलांची एक गंमत आहे, ते चालता पडलं आणि आसपास कोणी बघणारं नसेल तर मुखात उभं राहील, पुन्हा चालेल. कोणी पाहणार असेल माझं भोकाट बसेल, मग तो रडायला लागला. तुम्ही काय करता? तुम्ही केलं असेल, तुम्ही जमीन थोपटला, हे माझ्या बाळाला पाडलं. आणि तुम्ही तशी ती जमीन जोरजोरात थोपटतात, माझ्या बाळाला पाडलं म्हणून मूळ रडायचं थांबतं. तुम्हाला हायसं वाटतं, वापरे त्याचा काही मोठा मोती वाहत होते. काय मूर्खपणा होतोय? मूर्खपणा हा होतो आहे. तुम्ही असं मानता तर लेकराला काय करणार? गर्भामध्ये त्या काही गोष्टी शिकून येतात. जर त्या गर्भवती स्त्रीला कोणाकडनंही मानसिक त्रास झाला, नवऱ्याकडनं, सासू सासऱ्याकडनं, त्या गोष्टी जाणीव त्या गर्भाच्या लेकराला असते. आणि ते मोठं झाल्यावर त्या व्यक्तीशी दुसरेपणाने वागते. ते बालमानसशास्त्र सांगतात. तुम्ही अभ्यास असं केला ते गर्भाच्या लेकरालाही कळतं, माझ्या आईला कोणते रडवतं आहे. मग रडवली व्यक्ती कोण आहे? सासू असो, याची आजी असो, सासरा असो, नवरा असो. मग जन्माला अंतर मूळ मोठं झाल्यावर त्याचा बदला घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणून आम्ही सांगतो, तुम्ही असं समजा लेकराला काय करता? तुम्ही जमीन थोपटला, मूळ शांत होतो. पण त्याचा परिणाम काय झाला? तू पडला याला तू जबाबदार नाही, जमीन जबाबदार आहे. तर तुम्ही त्याच्या मनामध्ये एक बीज टाकलं, एक संस्कार केला की तुझ्या पडण्याला, तुझ्या रडण्याला तू जबाबदार नाही, ही जमीन जबाबदार आहे. आणि लहानच्या मोठं असंच करतात. तो रडत असेल, मोठा भाऊ असेल, मोठे बहीण असेल, त्या हात उघडतात. हे बाळाला असं केलं, त्याची मानसिकता अशी तयार होते की माझ्या अपयशाला, माझ्या दुःखाला कारणीभूत दुसरा कोणीतरी आहे, मी स्वतः नाही. परिणाम आत्महत्या वाढत आहेत.
तर कधी भानच होत नाही की माझं काहीतरी चुकलं असेल, म्हणून मी अपयशी ठरलो असेल. हे भान तुम्ही त्याला लहान होऊ दिलं नाही. पडला पडू द्या, रडला रडू देत. तुम्हाला तिथे कासही सुटतात, दिमी ठोकतात, एक बीज टाकतो. आणि अशी तुम्ही मुलांना लहानाची मोठी करतात. एक बीज टाकतात की तुझ्या अपयशाला, तुझ्या पडण्याला, तुझ्या रडण्याला तू स्वतः जबाबदार नाही, दुसरं कुठे जबाबदार आहे. मग अशी व्यक्ती जर रोगग्रस्त झाली तर ती हाच विचार करेल ना की माझ्या आजारपणात दुसऱ्या कोणती कारणीभूत आहे, मी स्वतः कारणीभूत नाहीये. स्वस्त कसा? तुम्ही या इथून सुरुवात करायला हवी. आणखीन एक गोष्ट, आता पुण्याचे एक ख्यातनाम गायनेक डॉक्टर आले होते, पुण्याचेच होते, थेट आश्रमाला आले होते, गायनेक होते. बोलता बोलता आम्ही त्यांना म्हणालो, डॉक्टर तुम्ही गायनेक आहात, आमच्या एका शंकेचं समाधान करा. बोला. मी डॉक्टर, मी म्हणत तुमच्याच विषयाचा प्रश्न विचारतो. आम्हाला कळतं की पूर्वीची पद्धत आज शक्य नाही, पूर्वी जे होते आज शक्य नाही, हे आम्हाला कळतं. पण कुठंतरी सोळमध्ये साधता येईल ना. पूर्वी खेडेगावामध्ये ज्या बाईची प्रसूती व्हायची त्याला साधारणतः अंधाऱ्या खोलीत ठेवलं जायचं. सुई न्यायची, गावात घरी डिलिव्हरी व्हायची, शरीर सशक्त होतं, नॉर्मल डिलिव्हरी व्हायची. ती 2-3 तास आधी येऊन बसायची. 2-3 तास आधी येऊन बसली तर तिचे डोळे सरावायचे, अंधारात देखील दिसू लागतो, आणि तिची डिलिव्हरी त्या अंधारात केली जायची. डिलिव्हरी झाल्यानंतर, आधी नाही, मूल जन्माला आल्यानंतर एक वातीचा दिवा पेटवायचा, एक वातीचा. दुसऱ्या दिवशी 2 वातीचा त्याच पडतेमध्ये, तिसऱ्या दिवशी 3 वातीचा. 1 महिनाभर रोज एक वात वाढवत प्रकाश वाढवायचा. तुम्हाला फिजिक्सच्या भाषेत सांगायचं म्हणजे स्लोली इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी ऑफ लाईट, स्लोली इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी ऑफ लाईट. प्रकाशाची तीव्रता हळूहळू वाढवायची. त्या लेकराला त्या प्रकारे सवय व्हायची. आता मध्येच विषय बदलून एक प्रश्न विचारतो. समजा वैशाख महिन्याचे नाही, म्हणजे सांगायला लागेल मे महिन्याचं. हो, वैशाख महिन्याला कळत नाही. हो, मे महिना सांगायला लागतो. मे महिन्याचे कडक ऊन पडलेलं आहे. दुपारी मस्त आंब्याच्या रसपुरी खाऊन आराम करता आहात. झोप काढली, खोलीचे दार बंद करून, खिडक्यावर पडदे टाकून, खोलीत अंधार व्हावा, प्रकाश येऊ नये, आणि मस्तपैकी झोप काढली. आणि कोणीतरी भेटायला आला असेल, खडबडून उठतात, बाहेर येतात दरवाजा उघडायला. त्यावेळी तुमची हालत काय होते? डोळे किलकिले होतात. बाहेरचं जे ऊन आहे ते ऊन तुमच्या डोळ्यांना सहन होत नाही. का तुम्ही 2 तास त्या खोलीत झोपला होता, अंधाऱ्या खोलीत झोपला होता. बाहेर येताना डोळे असेच होतात की सुचत काय क्षण. आता आम्हाला सांगा, तुम्हाला इतक्या वर्षाची सूर्यप्रकाशाची सवय आहे, आणि तरी देखील 2 तास झोपेतून उठल्यानंतर तो प्रकाश तुमच्या डोळ्याला सहन होत नाही, डोळे किलकिले करतात. तर जे लेकरू, जे मूल आईच्या पोटात 9 महिने अंधार कोठडीत आहे, त्या अंधार कोठडीत मूल डिलिव्हरी होते. सगळ्या गाण्या हॉस्पिटल डॉक्टर लोक काय मूर्खपणे आम्हाला कळते, हॅलोजन लाईट, LED ट्यूबलाईट असतात. गरज आहे खरं. तुम्ही 25 लावा असं म्हणणार नाही, पण 0 लाईटमध्ये करता येईल ना. किंवा दिवसाचं उजेड असेल तर उजेड पुरेसा आहे ना. कधी विचार केला की त्या लेकराच्या डोळ्यावर जन्माला आल्या हा प्रकाश पडतोय, त्यामुळे त्या डोळ्याच्या नसा किती वेग होतात. म्हणून आज 5 वर्षाच्या मुलाला चष्मा येतो आहे. 70-75 वर्षे म्हातारे बघा खेळात, अजून जरा मोठी बिंदू नाही, अजून चष्मा वाचता येतं, पाहता येतं. शहरामध्ये बघतो त्या लेकराचे हाल होतात. चष्म्यामुळे खेळता येत नाही, चष्मा लावून खेळता येते फुटेल म्हणून, आणि चष्मा काढला तर दिसत नाही म्हणून खेळता येत. त्या लेकराच्या चष्माला जबाबदार कोण? काय विचार करते तुमचा? काही 0 लाईटमध्ये प्रसूती करताय. प्रत्येक वेळी गरज आहे का सिजेरियनची?
फक्त पैशाच्या लोभापाठी. मग असे जे आजार आहे ते तुम्ही त्या स्तोत्रमंत्राने बरे करणार होऊ शकतात. आमच्या पुस्तकात एक प्रयोग दिलेला आहे सूर्योपनिषदचा. ज्यांचे डोळे रेटिना डॉक्टरला हात वरतं की जो रेटिना बारीक झाले पातळ झालेला आहे काही करता येणार नाही, तर आमच्या पुस्तकात सूर्योपनिषद जे ऋषीमुनी लिहून दिलेलं आहे त्याचा प्रयोग दिला आहे आणि अनेकांवर त्याचा फायदा झालेला आहे. एक सज्जन जे मूळ नागपूरचे सध्या पुण्यातच राहतात, मुलीकडे राहतात पुण्याकडे, मूळ नागपूरचे आहे. त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन नंतर काय कॉम्प्लिकेशन निर्माण झाले माहिती नाही. डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन फेल झालेलं आहे. आता तुम्हाला पुन्हा रिकवर करण्यासाठी 5 इंजेक्शन घ्यावे लागतील आणि प्रत्येक इंजेक्शन 21,000. प्रश्न पैशाचा नव्हता. 21,000ची 5 इंजेक्शन. त्याने पहिले इंजेक्शन घेतलं. त्यांना ते आश्रमावर आले, स्वामीजी मी बाकीची 4 इंजेक्शन घेणार नाही, भले आंधळा झाला तो चालेल. का ते इंजेक्शन घ्यायला मला एवढ्या वेदना झाल्या की मला ते इंजेक्शन घेणं शक्य नाही. पैशाच्या पैसे आहेत पण वेदना संभव नाही. मला मामी सांगतो प्रयोग करा, प्रयोग करेल. आश्चर्य वाटेल. त्याने तो प्रयोग केला. पुन्हा टाकून दुसऱ्या इंजेक्शनसाठी बोलवलं होतं, त्यावेळी गेला. डॉक्टरने तपासलं, आश्चर्य पडलं. मग तुम्हाला इंजेक्शनची गरजच उरली नाही. आता 4 इंजेक्शन घ्यायची गरज नाही. घडलेली गोष्ट मूळ विचार येतो. ते लेकरू 1 महिन्यानंतर दुसऱ्या खोलीत आणलं जायचं जिथं हवा उजेड पुरेसा आहे, तर सरळ सूर्यदर्शन नाही आहे, सरळ तर सूर्यप्रकाश नाही, अशा ठिकाणी त्या मुलाला खोलीत आणलं जायचं. आणि 3 महिन्यानंतर, आता दुर्दैवाने तुम्हाला असं तरी माहीत नसेल, सूर्यदर्शन हा आमच्या 16 संस्काराचा एक संस्कार होता. निष्क्रमण. निष्क्रमण म्हणजे घरातून बाहेर आणणं. आणि कशासाठी? सूर्यदर्शनासाठी. त्याची तिथी पाहिली जायची, नक्षत्र पाहिलं जायचं आणि सकाळचा उगवता सूर्य, सकाळी उगवता सूर्य, आणि त्याला ते पहिलं सूर्यदर्शन व्हायचं. म्हणून त्या संस्काराचं नाव निष्क्रमण सूर्यदर्शन होतं. आज काय परिस्थिती आहे? डिलिव्हरी नॉर्मल झाली त्यामुळे जा घरी जा, दुसऱ्या पैशाने जागा पहिले, आणि भर दुपारी ते 2 तास लेकरू सूर्यदर्शन करत घरी येते. डोळ्यात परिणाम होणार नाही. जे 3 महिन्याने सूर्यदर्शन व्हायचं ते 3 तासात होतं डिलिव्हरी नंतर. कमीत कमी संध्याकाळपर्यंत थांबा ना, काय खाईल? सूर्यास्तानंतर पाठवा ना, त्या सकाळी पाठवा ना. पर दुपारी लेकराला घेऊन रिक्षामध्ये गाडीमध्ये परिणाम त्या डोळ्यावर होत आहे. आणि मग तुम्हाला याच्यासाठी काही मंत्र सांगता, प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. नंतर उपचार करण्यापेक्षा काळजी घ्या. काय नाही होत आपल्याकडे. आमच्या प्रत्येक संस्कारामध्ये काही ते वैशिष्ट्य होते. आम्हाला 16 संस्कार म्हणजे काय तेही माहिती नाही, सूर्यदर्शन म्हणजे काय तेही माहिती नाही, पुढचे संस्कारही माहिती नाही. आता यज्ञोपवीत संस्कार केले जातात फक्त सामाजिक प्रतिष्ठेसाठी. ज्या बटूचा यज्ञोपवीत संस्कार होतो तो कधीही संध्याही करत नाही, काहीतरी जपली करत नाही. बापाने फक्त नावासाठी प्रतिष्ठेसाठी सामाजिक रीतिरिवाज म्हणून मौंज करून दिली, करून दिलं, नुकसान पडलं त्याचं स्वतःचं, परिवाराचं, समाजाचं. त्याने येतो पैसे. आता आमचं हे पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला अनेकांचे फोन आले, विशेषतः ब्राह्मण वर्गाकडून, की स्वामी तुमचं पुस्तक वाचलं, आम्हाला भान झालं की आपलंही येतं पण झालं होतं, आपण कधी जप केलाच नाही. मंत्र म्हणजे काय ते त्या मंत्राला माहीत नव्हतं. म्हणजे स्तोत्र मंत्राचा विचार वाचून कळलं की काहीतरी रहस्य आहे. तर आता मी गायत्री जप सुरू केला आणि दर रविवारी हवन सुरू केलं. अनेकांचे फोन आले आणि कशात आले?
आम्ही दर रविवारी गायत्री मंत्राचं हवन सुरू केल्यापासून आमच्या घराचा मेडिकलचा खर्च कमी झाला. मेहरबानी करून डॉक्टरांनी आम्हाला शिव्या देऊ नयेत, आता ते पेशंट कमी झाले. दर रविवारी हवन करतो तर आमचा मेडिकलचा खर्च कमी झाला आणि पतीपतीमध्ये जे नेहमीच संघर्ष व्हायचे तेही कमी झाले. जरा शांतता आहे करून बघ. स्वतःमध्ये काय परिणाम करा सांगायचे उद्देश. आपण काही गोष्टीनुसार रुटीन पाहतो. आता त्याच्यापुढे एक महत्त्वाचा विषय समजून सांगतो, कारण हा विषय कोणी चर्चेत कधी घेत नाही. आम्हाला माहिती आहे तुम्ही बरेच सगळे हिंदू आहात, तरी आम्हाला सवय पडले मुद्दाम प्रश्न विचारायचे. तुम्ही खरोखर हिंदू आहात? तर एक प्रश्न विचारतो. आज महाशिवरात्र आहे, तुम्ही आज शंकर बाबाच्या मंदिरात जाणार, बरोबर? तर जाऊन आला असाल. तुम्ही मंदिरात जातात भगवान शंकराचे दर्शन करायला. शिवलिंग किती प्रकारची पाहिली आहे? मंदिरातील शिवलिंगाचे प्रकार किती आहेत सांगाल कोणी? मुश्किल. गेले लोटापर्यंत पाणी होतं, एक बिलोपत्र ठरवलं, हात दिले किती करणार? नाही पाहिजे. आता सांगतो, डोळ्यापुढे आणा. काही लिंग छोटं असतं आणि गर्भागार मोठं असतं. आलं लक्षात? लिंग अगदी छोटं असतं, गर्भ मोठं असतं. काही शिवलिंग खूप उंच असतात, मोठमोठी असतात, त्यामुळे गर्भाकार खूप लहान असतं. ते गोल असतं, योनी म्हणतात त्याला, ते खूप लहान असतं. पाहिलं? आठवतं? शिवलिंग उंच आहे, खालचं जे गर्भ आहे ते लहान आहे. काही वेळा लहान असतं, ते खूप मोठं असतं. आणि तिसरं, दुर्दैवाने तिसरं शिवलिंग कुठेही उरलेलं नाही. कारण पोट भरून ब्राह्मणांना तो विषय कळाला नाही, समाजाविषयी जपून ठेवला नाही. तिसरं शिवलिंग जे असायला हवं ते आज कुठेही नाही, ते म्हणजे ज्योतिर्लिंग. भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, माहितीच आम्हाला. आम्ही 12 ठिकाणी जाऊन आलेलो आहोत, पण कुठेही ज्योतिर्लिंग नाही. शिवलिंग आहे, ज्योतिर्लिंग नाही. कारण विषय कळाला नाही. विषय कळणं म्हणजे काय? थोडं विषय बदलून सांगतो. विषय कळणं म्हणजे काय? आम्ही एका सज्जनाकडे गेलो होतो, त्याकडे रामाचं खूप सुंदर चित्र लावलं होतं. कॅलेंडर जे म्हणतात तुम्ही, कॅलेंडर होतं, खूप सुंदर चित्र होतं रामाचं. आम्ही बघितलं, थोडं स्वामी चित्र खूप सुंदर आहे ना. म्हटलं सुंदर आहे पण चुकीचं आहे. आश्चर्य पडलं, स्वामीजी तुम्हाला चुकीचं काय दिसलं? एवढं सुंदर चित्रामध्ये तुम्हाला चुकीचं काय दिसलं? मग रामाचं वर्णन आहे राम लक्ष्मणमध्ये, आजानुबाहू धृतराष्ट्र. आजानुबाहू म्हणजे ज्याचे हात गुडघ्याच्या खाली आहेत, गुडघ्यापेक्षा लांब हात ज्याचे आहेत गुडघ्याच्या खाली, तो आजानुबाहू. पण चित्रकाराला चित्र काढताना जे शिकवलं गेलं माप, या आकाराचं हे असं प्रोपोर्शन, त्यामध्ये आजानुभाव बसत नाही. का ते वैकुंठ दिसेल, खराब दिसेल. मग रामाच्या तुम्ही रामाच्या मंदिरात जा, कुठेही रामाच्या हात आजानुभाव नाही आहेत, जे असले पाहिजे. चित्र काढलेलं आहे, आजानुभाव नाही आहे. का त्याला ती कल्पनाच माहिती नाही. दुसरी गंमत लक्षात घ्या, तुम्ही शिवमंदिरात जर जुनी मंदिर असेल कुठं दुसऱ्या पहाडावर, अगदी जुना काळाची, ते मंदिर कशी होती? गुंबज, शिखर नाही, गुंबज. दरवाजे एवढे छोटे की तुम्ही वाकून आत गेलं पाहिजे. लोकांना देवाला नम्रतेने, आज तो जबरदस्ती करतो का की वाकून ये म्हणून? आणि ते मध्ये शिवमंदिरात आहे, छोटे छोटे दरवाजे. गेला असाल आठवून बघा, छोटे दरवाजे, आतने वाकून जायचं. कशासाठी? केवढं सायन्स होतं शिवमंदिरात. सायन्स असं म्हणतं की प्रतिध्वनी त्यावेळी येतो ज्यावेळी तुमच्यापासून ऑब्स्ट्रॅक्शन, अडथळा 55 फूट दूर असेल.
कमीत कमी 55 फूट दूर अडथळा असेल तरच प्रतिध्वनी एको परत येतो. त्या गुंबजमध्ये काय 10 फुटाचा गुंबज आहे, पण तुम्ही गुंबजमध्ये मंदिरात गेला, ओम नमः शिवाय म्हटलं तर गुंजतो ना आवाज गुंजतो, ऐकू येतो. ते 10-15 फुटावर आहे. 55 फुटांनी नियम तिथे लागू पडत नाहीये. तुम्ही ओम नमः शिवाय गुंजा. आता तुम्ही त्या मंदिरात गेला तर वाकून गेलात, उभे राहिला, परिस्थिती काय असेल? ते मंदिराची दरवाजाची चौकट एवढीच असते की वरची जे चौकट आहे, वरची जी लाकडाची आहे ती तुमच्या कमरेच्या लेवलला असते. त्याचा त्या दरवाजापेक्षा वरती असतो. लक्षात येतं काय म्हणते? कमरेचा भाग, कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग त्या दरवाजाच्या लेवलपेक्षा वरती असतो. त्याने काय होईल? ज्यावेळी तुम्ही ओम नमः शिवाय उच्चार करतात तो त्या गुंबजमध्ये गुंततो. तो गुंबज कुठून आणला ऋषी म्हणे? माणसाच्या खोपडीचा आकार आहे. माणसाच्या खोपडी बघा, स्मशान गुंबज येतो. त्या माणसाच्या खोपडीपासून ऋषी मुनीने घेतलं की हा कामाचा आहे, म्हणून तो गुंबज तसा असतो. तुम्ही ओम नमः शिवाय बोला, तो गुंजला, मग ते ध्वनी तुमच्या कानावर आल्याशिवाय बाहेर जाऊ नयेत. तुम्ही उच्चारला, ऐकला, आणि त्याची जी स्पंदनं आहे ते स्पंदनं तुमच्या शरीराला विशेष कमरेपर्यंतच्या भागामध्ये स्पर्श करून त्याशिवाय बाहेर जाऊ नये, म्हणून जरा जेवढे छोटे होते. माणसात स्वस्थ होते. न करता त्या मंत्रोच्चाराचा अजून फायदा व्हायचा. मंदिरात गेलात, बोललात हो 10-12-15 वेळा, आवाज ऐकला, शरीरात स्पर्श केला, त्यासुद्धा बाहेर जात नाही. आता काय, सगळ्या उंटावरच्या शहाण्यांनी मंदिराचे दरवाजे एवढे ठेवले आहेत की उंटावर बसून देखील आत जाता येतं. एवढे मोठे दरवाजे आहेत, एवढं शिखर आहे. काय कमवलं तुम्ही? तुमचं स्वास्थ्य कमवलं, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कमवलं. आणि त्या ऋषीमुनी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केलेली होती. की ही जी शिवलिंग, आता तिसरं लिंग ज्योतिर्लिंग, म्हणजे जे दुरून बघितल्यानंतर ज्योतीसारखं दिसायला हवं होतं ते आज कुठंच नाही. का सगळ्या ठिकाणी जीर्णोद्धार झाला. मूर्ती करायला हा विषयच कळत नाही, चित्र करायला कळत नाही. काही विषय त्यांचा विषय नसतो शिकायचा. तुम्ही रामकृष्ण परमहंसांचे चित्र आणि फोटो कधी बघितले? रामकृष्णाचा फोटो आणि चित्र आता एक फरक आहे. जे ओरिजिनल फोटो असेल, रामकृष्णाचे कान इथं खाली आहे, डोळ्याच्या लेवलपेक्षा खालीच रामकृष्णाचे कान. ते मागच्या जन्माच्या योगी तुमच्या कल्याणासाठी आल्याचे चिन्ह आहे. कान जेवढे वरती असतील, गरजेला आरसात बघायचं ना, काय करतो, कान या डोळ्याच्या लेवला जेवढे वरती असतील तेवढ्या साधनेत संघर्ष अधिक करावा लागतो. सहजासहजी ईश्वर प्राप्तीमध्ये पोचता येत नाही. ही तुमच्या मागच्या जन्माची केलेल्या कर्माची फळं आहेत. तुझ्या कानाची लेवल, कान या डोळा इथून जर तुम्ही रेखा काढली सरळ, बघा बघते कृपा आहे. आमच्या काही मागच्या जन्माची पुण्य असेल, कारण मागच्या जन्मात ते आम्ही संन्यासी होतो, त्याच्या मागच्या 3 जन्म आठवतात आमचे. इथून जर रेख काढली तर आमच्या कानाच्या पायला स्पर्श करून जाते, वरती नाही येत, नुसतं जास्त असून जातात. रामकृष्णाचे कान इथं होते. चित्रकार काढताना चित्र कसं काढेल? त्याला विषय माहिती नाही, तो कान इथं दाखवेल. लक्षात? का त्याला हा विषयच माहिती नाही आहे, तो कान इथं दाखवेल, कारण त्याच्या नॉर्मल पोझिशनमध्ये ते बसलं पाहिजे. तीच गोष्ट ज्योतिर्लिंग म्हणजे काय हे कळालंच नाही ब्राह्मणांना, त्या मूर्तिकारांना. सगळे शिवलिंग साधारण लिंगासारखे आहेत. भारतात ज्योतिर्लिंग फक्त केदारेश्वर आहे, कारण ती आहे तसंच राहिलेलं आहे. पण ते दुरून बघितलं तर तो ज्योतीचा आकार दिसतो. हे तिसरं लिंग आहे, ते आता कुठे लिंग, पण आपण 2 लिंगाची चर्चा करतो. त्यातलं एक लिंग, हे लिंग आणलीच कुठे शिवलिंगांनी. ध्यानामध्ये त्यांनी 3 लिंग आपल्या आत पाहिजे. पहिलं लिंग जे उंच आहे, ते छोटं आहे, ते तुमच्या मंकी बोनमध्ये मूलाधार चक्राचा खाली आहे. दुसरं
कुठं आहे? आश्चर्य वाटलं. समजा तुम्हाला आयुष्यामध्ये काही दुःख भोगावं लागलं, तुम्ही डोक्यावर हात मारतात, नशिबात असेल ते भोगावं लागेल. कधी छाती फुटली, नशिबात आहे ते भोगावं लागेल. कधी पोट ठोकलंय, नशिबात असेल ते भोगावं लागेल. नशिबात असं ते भोगावं लागेल. ज्यावेळी तुम्ही म्हणता तुमचे बोटं कुठे जातात, बरोबर? इथे काय, हे जे दुसरं ज्योतिर्लिंग आहे छोट मोठं, ते इथं आहे. हे आज्ञाचक्राचं ठिकाण येते आहे. आणि अलीकडच्या भाषेमध्ये तुम्ही टी व्हीवर पूर्वी होते कॅसेट, मग कॅसेट लावली की तो सिनेमा दिसायचा. का तुम्ही गावात नोकरीला असा तर काही टी व्ही सिरियल रेकॉर्ड करून ठेवायची, ती बघायची टी व्हीवर. तर तो जो कॅसेट प्लेअर असेल कॅसेट, त्याचं हे तुमचा जीवनाचं प्रारब्ध जे भोगायचं आहे जन्मापासून मरेपर्यंत, त्याची कॅसेट इथं राहिलेली आहे. ती हळूहळू घडत जाते, तसं तर ते घडत जातं. म्हणून ही कॅसेट ज्याला वाचता येते त्याचं नाव ज्योतिषी आहे. तुम्हाला नाही वाचता येत म्हणजे कसं? समजा एखादा पिक्चर आम्ही पाहिलेला आहे आणि तुमच्याबरोबर पुन्हा पाहायला बसलो, तर तुम्हाला कळणार नाही कुठचा सीन काय आहे, पण आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही पाहिलं आहे. आम्ही पण सांगतो पुढे असं होणार, पुढे असं होणार. तुला का माहिती? अरे आम्ही आधी पाहिलं होतं. ज्योतिषशास्त्र हे ज्योतिषाला नाही माहिती, म्हणून ज्योतिष व्यस्त जाते, खोटं पडत आहे. ज्योतिषामध्ये इथं जी कॅसेट लावलेली आहे ती उलगडत जाईल, तर भविष्यात काय घडू शकेल याचा ज्याला अभ्यास करता येतो तो ज्योतिष. आणि इथं ते तुमच्याकडे कोणी होमिओपॅथिक डॉक्टर असेल त्यांना हा विषय कळेल की होमिओपॅथीमध्ये आजाराचं कारण व्हायटल फोर्सेसची जागा बदलली तर माणूस आजारी पडतो असं त्यांचं म्हणणं असतं. आणि ते खरं आहे. ते व्हायटल फोर्स सगळं वापरले त्या जर्मनी ज्याने होमिओपॅथिक शोधली तो भारताचा योगिकडे शिकला असला पाहिजे. हे जे बिंदू आहे, छोटंसं लिंग आहे, तो व्हायटल फोर्स. याच्या जागेच्या बदलापासून झोप लागणं. आता तुम्हाला सगळ्यांना शब्द माहिती आहे, सुषुप्ना नाडी. आता जे प्रवचन करतात त्यांना विचार सुषुप्ना नाडी काय असते. खरं सांगू, सुषुप्ना नावाची नाडीच नाही. ढकावून कसं आहे का? तुम्ही इडा पिंगळा सुषुप्ना शब्द वारंवार ऐकलं, इडा पिंगळा सुषुप्ना. वस्तुतः सुषुप्ना नावाची स्वतंत्र नाडी नाही. इडा आणि पिंगलाचा मधला जो भाग आहे पोकळीचा, इडा पिंगला मध्ये जी पोकळी आहे आपोआप ती सुषुप्ना नाडी. नाडी आहे ब्रह्मा चित्रा बद्रिणी. आणि त्या ब्रह्मा चित्रा बद्रिणी नाड्यामुळे हा जो इथं बिंदू आहे तो जिथं असेल त्यापर्यंत तुम्ही जागृत असता. तो खाली सरकला तर स्वप्नावस्था आहे, खाली सरकला तो सुषुप्ती गाढ निद्रा, आणि त्याची जागा बदलली तर आजार. म्हणून होमिओपॅथीमध्ये रोगाला औषध देत नाही, रोगीला औषध देतात. म्हणजे 100% करतात. मग थंडी किती वाजते, पाणी किती पितात, अमुक किती करतात, अमुक किती करतात. कारण त्यांना असं रोगाला द्यायचं असो, रोगीला द्यायचं असो, जेणेकरून तो व्हायटल फोर्स जागच्या जागी परत यावा. सायन्स आहे, आमची योगशास्त्र आहे. मग तो औषध घेईल त्यापेक्षा तुम्हीच उपासना करणं की तो व्हायटल फोर्स जागच्या जागी येईल. खाली करत आमच्याकडे किती विज्ञान शोधत होतो. तुम्ही आजारी पडतो त्याची कारण डॉक्टरने कोणी पेशंटला समजून सांगितले पाहिजे, बरे त्याचे पेशंट कमी होऊ दे. रात्री तुम्ही झोपता आणि काही झोपाच्या वेळी तुम्ही ठिकाणाचे नाही. तुम्ही रोज जे भोजन घेता त्या भोजनाबरोबर तुम्ही पॉयझन घेताय, जहर घेताय. त्या सगळे शेतकरी फवार म्हणतात. ज्या शेतकऱ्यांना एकीकडे अन्नदाता म्हटलं जायचं त्याच शेतकऱ्यांना आज आम्ही रोगदाता म्हटले. इतके फवारे मारले जातात, इतके फर्टिलायझर टाकलं जातं. परिणाम सगळे पदार्थ तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी एवढे दूषित झालेले आहे. पंजाबमध्ये तर इतके कॅन्सरचे पेशंट का त्यांनी एवढं फर्टिलायझर वापरलं असतं. आजच बातमी वाचतो की दर 8ही महिला कॅन्सरचे पेशंट आहे पंजाबमध्ये फर्टिलायझर.
आता हे जे तुझ्या पोटात जात आहे, पाण्यातून जात आहे, हवेतून जात आहे, हवेतून, ते सगळं रक्त दूषित करत आहे. मग हे रक्त शुद्ध व्हायचं कसं? ईश्वराने ही व्यवस्था करून ठेव. किडनीमध्ये व्यवस्था आहे, तुमचे युरिन फिल्टर करत. तसं रक्त फिल्टर करून शुद्ध करण्याचं काम तुमचं यकृत करतं. लिव्हर करतं. कारण यकृतचं खायचं तुमचं लिव्हर करतं. लिव्हरचं एक काम आहे रक्त फिल्टर करून रक्त शुद्ध करणं आणि ते जे पॉइजन आहे ते स्वतःचा गोळा करणं. अडचण काय? लिव्हर हे काम फक्त रात्री 11 ते 2च करतं, दिवसभर करत नाही. त्याची वेळ ठरलेली आहे, रात्री 11 ते 2. आणि अट ही आहे, तुम्ही गाढ झोपेत असतात तरच करता. आता 11 वाजता गाढ झोपेत असतं म्हणजे 10 वाजता झोप पाहिजे. आमच्या ऋषी म्हणून मूर्ख नव्हते, लवकर उठे सांगायला. आता तुम्ही 12पर्यंत जर झोपतच नाही तर लिव्हरला वेळ कुठे देत आहे तुम्ही फिल्टर करायला? रोग होणारच. डॉक्टर हा विषय समजून सांगता, अरे बाबा तुला आजारी पडायचं असेल 10 वाजता झोपून, पण तो लिव्हर काम करेल, ब्लड फिल्टर होईल. कोणी सांगणार नाही? 12पर्यंत मोबाईल बघतात, TV बघतात, गप्पा मारतात, जे की ज्याची जे सवय असेल. 12 झोपणार, लिव्हरला वेळ मिळत नाही फिल्टर करायला, रक्त दूषित होत जातं, रोग होत नाही. मग रोगात उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी करा ना. हा विषय कोण समजून सांगणार? नंतर लवकर उठे. आज उठायचे काय 8 नंतरची, 9 नंतरची, सगळे सूर्यवंशी झाले. सूर्यवंशी म्हणजे सूर्य उगवल्यानंतर उठणारे. सूर्य उठवतो, पावर उठवतो. आम्ही एका मुलाला विचारलं, अरे किती वाजता उठवतो? सूर्यप्रकाश खिडकीतून आत आला की मी उठतो. बरं बाबा, बरंच लवकर उठतो. नाही, माझी खिडकी पश्चिम बाजूला आहे. ही तुमची उठायची वेळ. सूर्योदयानंतर उठण्याला व्यक्तीचं पोट साफ होत नाही. मध्यरात बसले विचारत नाही. ते आता भाषण केलं ते पोट मिळाली सोय दे विचारत नाही. तुम्हाला जर पोट साफ करायचे तर मग औषध घ्या, हाडे चूर्ण घ्या, त्रिफळा घ्या, अमुक घ्या. सूर्योदयाच्या आधी टॉयलेटला त्याची सवय लावा ना. सूर्योदयानंतर उठल्यानंतर पोट साफ होत नाही. तुम्हाला सूर्यप्रकाशाचा काय परिणाम होतो? तुम्ही आमचा अनुभव सांगतो. आम्ही सायन्सचे विद्यार्थी होतो. आम्ही स्वतः काही प्रयोग करत बसायचो. आयुर्वेदाचं एक औषध आहे, एरंडभृष्ट हरित्रिकाधिक चूर्ण. मोठं लांबलं नाव आहे. एरंडभृष्ट हरित्रिकाधी चूर्ण म्हणजे जी छोटी हळदी असते ती छोटी हळदे एरंडाच्या तेलामध्ये तळतात, तेव्हा तो खूप नरम होतात. त्यापासून केलं जे चूर्ण ते त्या चूर्णाची गंमत सांगतो, करून बघा प्रयोग. हे जर चूर्ण तुम्ही पहाटे 5 वाजता घेतलं लवकर तर अर्धा पाऊण तासात तुम्हाला पळावं लागेल. सूर्योदयाच्या वेळी घेतलं तर तास 1.5 तासाने परिणाम येईल. आणि सूर्य उगवल्यावर घेतलं तर संध्याकाळपर्यंत टाकलं जावं लागणार, परिणामच होतो. ते एक जड वस्तू आहे. ते चूर्ण की तुमच्या हातात सजीव नाही, हे जड वस्तू आहे, तरी त्याच्यावर सूर्यप्रकाशाचा एवढा परिणाम होतो की तुम्ही जर ते सूर्य उगवायचा 1 तास आधी घेतलं तर अर्धा तासात तुम्हाला टॉयलेटला जावं लागेल. सूर्योदयाच्या वेळी घेतलं तर 1 तास लागेल आणि सूर्योदयानंतर घेतलं तर परिणाम येणार नाही. का लवकर उठायचं? स्वस्थ राहणं. त्यावेळी तुमचे लंग स्वस्थ असतात. आज प्राणायाम नावाचे एक मदारी खेळ चाललेला आहे. प्राणायाम करा, मदाराचे खेळ चाललेले आहे. प्राणायाम करायची वेळ 3 ते 6. तर त्यावेळी तुमचे लंग्स जे असतात हे लंग्स अधिक कार्यक्षम असतात. आणि म्हणून पूजापाठ जप ध्यान या काळात करायचं असतं. कमीत कमी श्वासामध्ये जास्तीत जास्त तुम्ही शांत राहू शका. श्वास संख्या वाढली की मन चंचल होतं. मग मना जपलं होत नाही, मन एकाग्र होत नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्ताला उठा म्हणून सांगितलं. कारण त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये तुमचे जे फुफ्फुस आहे ते अधिक कार्यक्षम असतात. कमीत कमी श्वासात जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो
श्वास संख्या कमी झाली की मन शांत राहतं, जप एकाग्र होतो. दुसरं, आता आणखीन एक गमत लक्षात घ्या. तुम्ही झोपता तरी काय होतं, झोपला आहात, तुमचं हृदय म्हणजे हार्ट, तुमचा मेंदू म्हणजे ब्रेन हे एका लेवलला आहे. कळते, एका लेवल आहे. आणि म्हणून हृदयाकडनं ब्रेनला रक्त पाठवायला फार परिश्रम करावे लागत नाही, पंपिंग करावं लागत नाही, कारण एका लेवल आहे, स्वतः रक्त ब्रेनपर्यंत जात असतं. आता तुम्ही सकाळी उठता तर काय होतं, उठून बसला, आता हा ब्रेन, हा मेंदू वरती गेला, हार्ट खाली राहिला. मग हार्टपासून ब्रेनला रक्त, तो रक्त पुरवठा नियमित व्हायला मेडिकल सायन्सच्या दृष्टीने 3.5 मिनिटं वेळ लागतो. डॉक्टरांनी तुम्ही वाचलं असेल, अभ्यास केला तर विचार करा, 3.5 मिनिटं वेळ लागतो हे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला. म्हणून आज मेडिकल सायन्स सांगतं की उठल्यानंतर लागली पळू नका बाथरूमला, 5 मिनिटं जागेवर बसा शांतीने. अरे हे तर तुम्ही सांगायचे, करा अग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कशासाठी 5 मिनिटं बसा? कारण आता ते ब्लड सर्क्युलेशन नीट व्हायला 3.5 मिनिटाचा वेळ पाहिजे. मग 5 मिनिटं बसा की देवाचं नाव घे. ते न केल्याचा परिणाम होतो की हार्टकडनं, हृदयाकडनं रक्त सप्लाय करायला वेळ दिला नाही, म्हणून त्याचा परिणाम ब्रेनवर होतो, ते हार्टवर होतो. त्यामुळे अधिक तर हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक पहाटेच्या वेळी आलेले आहे. बघा मेडिकल सायन्स. मग ते टाळायचं असेल तर एकच साधा सरळ उपाय आहे, लवकर उठा, बसा, करा, 5 मिनिटं म्हणा, तुमच्या देवतेचे गुरुती कोणाचे स्मरण करा, 5 मिनिटं बसा. आता तू आजारी पडला, आता समजा त्याला अटॅक नाही आला, ब्रेन स्ट्रोक नाही आला, ते परिणाम तो होणारच. आणि तो परिणाम कुठल्या तरी आजाराच्या रूपाने होणार. डॉक्टर लोकांना देखील निदान करता येणार नाही की हा आजार कशावर झाला आहे, कारण ब्लड सर्क्युलेशन कमी पडलं नाही तुला, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन त्याच्या ऍक्टिव्हिटीवर परिणाम झाला. मग तो कधी वर्धन करायला लागला, डॉक्टरना अंदाज येते, कशाला पाहिजे उपाधी, बसा की 5 मिनिटं, त्याच्या पुढे जाऊन सांग. हे जे तुम्हाला सांगितलं होतं की याच्या पोझिशन प्रमाणे तुम्ही आधार होतात. म्हणून उपासनाने हे जागता जागी स्थिर राहावं. कुठलाही मंत्र म्हणा, कुठलीही उपासना करा, त्याची मुवमेंट नियंत्रित राहण्यासाठी. कारण तुमचं सगळं आयुष्य आणि आरोग्य, तुम्हाला जे जे प्रारब्ध जे भोग करायचे त्या इथल्या मुवमेंटने होतात, ते सग फिरत राहतात. तुम्ही सगळे लोक स्वस्तिकची पूजा करतात, आम्ही तुम्हाला त्याला स्वस्तिक म्हणजे काय माहिती नाही, का आम्ही नावाला हिंदू आहोत. स्वस्तिकचे 4 खाणे आहेत. आमच्या स्वतःचे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. कळतं? हे जे 4 पुरुषार्थ ते स्वस्तिकचे 4 खाणे आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. आणि हे स्वस्तिक पण तुमच्या आतच आहे, आणि ते सतत फिरत राहतात, सतत फिरत राहतात. मग तुम्ही तुमचे बघा, कधी धर्माचे विचार येतात, कोणी आलं आम्ही हॉस्पिटल बांधले, गोशाळा, ठीक आहे, घ्या 500 रुपये, घ्या 5 रुपये, कारण त्यावेळी तुम्ही धर्माचं स्वस्तिक आणि हे एका लाईनमध्ये आलं, 5 रुपये तुम्ही टाकले. पण चुकीने ते फिरलं आणि अर्थात गेलं, 5 रुपये खिशाला असून नाही होत, मला अडचण नाही, नंतर बघू, द्यायची इच्छा होणार नाही का, फिरलं स्वस्ते. पुन्हा फिरलं, कामवर गेलं, सिनेमा पाहायचा आहे, पहिलेच तिकीट, ओपनिंग शो, म्हणजे 50 रुपये तिकीट 500ला मिळालं तरी घेणार नाही, कारण अर्थ ती इच्छा पुरी करायची, विचार नाही करणार, पैसे वाटणार नाही, वाटत ते पैसे खर्च झाले तरी चालते. पुन्हा फिरतं, मोक्ष काय आहे सगळं, काय स्वतः रस आहे, थोडे मोक्षाचे विचार आले. आणि हे दिवसभर शेकडो वेळा फिरत राहतं. साधना ते स्वस्तिकला मुवमेंट बंद करणे ही साधना आहे. एकाच मोक्ष म्हणजे मोक्षा, बाकीचा विचारच करणार नाही. हे सगळं आपल्या हात आहे. मी हे सगळं का सांगतोय, आता पुन्हा मूळ आजारावर येतो विषय. ऋषीमुळे शक्य शोधलं की आम्हाला षटचक्र आहे, षटचक्रापैकी आज्ञाचक्राचा विषय सोडा, कारण ते आज्ञा देतं, का ते नाव सांगतो, आज्ञाचक्र का म्हणतात ते कारण सांगतो. आतापर्यंत मेडिकल सायन्स
जे डॉक्टर इथं असतील ते सहमत होतील, या खोपडीमध्ये आहे त्याला मेंदू समजायचे, या भागात जोड आहे त्याला मेंदू समजायचे. नंतरच्या काळामध्ये ही जी लंब मज्जा आहे तिलाही मेंदू समजायला लागली मारते. आणि आता थेट कंपनीपर्यंत मंकी बोनपर्यंत जी लंब मज्जा जाते, करोडरज्जू ज्याला म्हणतात, तोही मेंदूचा भाग म्हणून स्वीकारला आहे. आधी इतकाच भाग होता मेडिकल सायन्समध्ये, नंतर मान्यता, आणि आता थेट मंकी बोनपर्यंत हा सगळा ब्रेनचा भाग म्हणून शिकवला जातो. आता सायन्स लोकांना प्रश्न हा पडलेला आहे अलीकडे की सायन्स शिकवतो की सगळ्या शरीराचं संचालन मेंदूकडनं होतं. ब्रेन इन्स्ट्रक्शन देतो, ब्रेन इज सुपर पॉवर. तो हाताला, पायाला, मुंगी चावली हात तिथे गेला, जोरात आवाजाचा कानात हात गेला. तुमच्या सगळ्या शरीराचं संचालन मेंदू करतो हे सायन्स स्वीकारतो. पण अलीकडे मोठा प्रश्न सायन्सवर हा उभा राहिलेला आहे की त्यांच्या लक्षात आलं की मेंदूलाही कोणतरी आज्ञा देतो. मेंदूही स्वतः काम करत नाही, मेंदूला कोणतरी आज्ञा देतं असं कर, आणि म्हणून मेंदू तसा करतो. म्हणजे काय, तुम्ही शनी महात्मा वाचता ते शरीर पोथी त्यात एक ओळी आहे, जे जे पुढे होणार बुद्धी घडे तदनुसार. शनीचा पुत्र ओळी आहे, जे जे पुढे होणार बुद्धी घडे तदनुसार. तुम्ही इथं बसतात, प्रवचन ऐकताय, छान ऐकताय, आता काहीतरी काम आठवलं, अरे मला खावा द्यायची तर काही केली, उठला रस्त्यावर गेला, ॲक्सिडेंट झाला, फ्रॅक्चर झालं का, ते फ्रॅक्चर व्हायचं होतं म्हणून बुद्धी त्याने उठून जायची, आपोआप नाही घडली. म्हणजे आज शांती लोकांपुढे प्रश्न पडलेला आहे की मेंदूला कोण इन्स्ट्रक्शन देतो. मेंदूला इन्स्ट्रक्शन इथून मिळतात, कारण ते तुमचं प्रारब्ध भोगायचं सेंटर आहे आणि प्रारब्ध भोग करायला लागणार आहे. मग त्यानुसार तुमचं वर्तन घडत जाईल, जे जे पुढे होणार बुद्धी घडे तदनुसार. म्हणून इथून जे मेसेज दिले जातात, तू आता असं कर, मेंदू ते मेसेज स्वीकारतो आणि मग शरीराला आज्ञा देतो, तू झोप, उठ, खा, पी, जे कैसे. म्हणून याला आज्ञाचक्र म्हणतात. आणि त्या आज्ञाचक्रावर जर कोणी त्राटक केलं, शास्त्र विषय त्राटक म्हणजे 1% बघणं, वशीकरण, तर कुठल्याही व्यक्तीला वश करणं सहज शक्य आहे. जर वशीकरण शिकला, सोपं आहे. आमच्या ओळखीच्या एका ग्रस्ताची बहीण कुठे लग्नाला गेली, अंगावर सगळे दाग लागले, चिमत करायची होती, लग्नातून बाहेर पडली, रिक्षा मिळाली, थोडं चाला जो पुढे रिक्षा मिळेल, आणि नंतर काय झालं, ती 2-2 रुपये पत्ता, नंतर सापडली. आम्हाला एक दागिना आली, तर काय झालं, कळालं नाही, पुढच्या माझ्याकडे पाहिलं, मी त्या मागवत चालत गेली. हे वशीकरण घडू नये म्हणून इथं तज्ञान तिलक करायची पद्धत होती, सायन्स होतं, परंपरा नाही, रूढी नाही. पण असे वशीकरणाचे प्रयोग स्त्रियांवर जास्ती केले जातात. जर ती दिसायला सुंदर असेल, अट्रॅक्टिव्ह असेल, हे जर हुकड असेल, तुम्हाला ते रिमोट कंट्रोल टी व्हीवर रिमोटवर तुम्ही चॅनल बदलतात, पण चॅनल आणि रिमोट कंट्रोल आणि टी व्हीमध्ये दुसरं काही मध्ये असेल तर बदलता येईल, नाही बदलता येईल. म्हणून वशीकरण त्यावेळी सक्सेस होत नाही जर इथं त्याला काही अडथळा असेल. म्हणून इथं तिलक, इथं नाही तिलक करत, इथं नाही करत, आज्ञाचक्रावर. त्या आज्ञाचक्राला जर कोणी आज्ञा दिली तो तसा वागेल. हे आज्ञाचक्र तुमच्या शरीराचे संचालन इथून होतं, आज्ञाचक्रापासून. मग त्या आज्ञाचक्रावर, म्हणून भगवान कृष्ण म्हणतो बृहरमध्ये तुम्ही तिथं शांत राहा, तिथं ओमचा जप करा, अनेक आजार आपोआप दूर होतील. काय सुतळ इथून जाणार आहे. डोळे मिटा, शांत बसा, मन एकाग्र करा. जो गुरुमंत्र असेल तुमचा तो डोळ्यांनी पाहू नका, डोळे तिथे नजर न्यायची गरज नाही, नुसतं शांत बसा, मनाने कॉन्सन्ट्रेशन करा तिथं. तुमचा जो गुरुमंत्र असेल तो, नाही तर तुम्हाला जो मंत्राची श्रद्धा असेल, आवड असेल, 10 मिनिटं म्हणा, ओम नमः शिवाय, ओम राम रामायणा, ओम नमो भगवते, जो मंत्र म्हणत असेल, आजारी होणार नाहीत. कारण हे आज्ञा चक्राला तुम्ही आज्ञा दिली, ते शुद्ध राहिले तर ते दुसऱ्याच्या आज्ञा स्वीकारणार नाही. मग हे आज्ञा ते मेंदूला ज्या जातील ते योग्य त्या जातील.
आता तर बारले उरले 5 चक्र. ह्या 5 चक्रामध्ये मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूरक, अनाहत, विशुद्ध हे 5 चक्र यांचा संबंध पंचमहाभूतशी आहे. म्हणजे मूलाधार चक्र पृथ्वी तत्व आहे. मूलाधार चक्राचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते रसतत्वाशी संबंधित आहे. मतलब नाभीचं जे चक्र आहे ते मणिपूर चक्र ते अग्नितत्वाशी संबंधित आहे. हृदयाचं जे चक्र आहे ते अनाहत चक्र आणि गळ्यामध्ये जे स्थित आहे इथं ते विशुद्ध चक्र ते आकाश तत्व आहे. आता तुझा रोगाच्या चक्राशी काय संबंध होते बघा. आमचं दुर्दैव आहे की काय बघतो लक्षात घेतात. एकदा बिहारमध्ये असताना जिथं कुष्ठरोगीची औषधोपचार व्यवस्था होती दाखलच केलं होतं त्यांना कुष्ठरोगांना. म्हणतात ते पूर्वजन्मात वगैरे आधुनिक मेडिकल सायन्स किंवा आधुनिक पुरोगामी काही विलाप करू देत प्राप्त करू देत. मग त्याला भेटलो म्हणून एक विनंती करायला आम्ही तुमच्या औषध उपचारामध्ये काही दखल देता ती देत राहतात. आम्हाला काही बदल करायचा नाही. फक्त 2 ग्रुप करा. एका ग्रुपला आम्ही ते सांगू ते करायचे तू सांगेल स्वामी सांगितले तुम्ही करा. आणि दुसऱ्या ग्रुपला आम्ही काही सांगणार नाही. दोन्ही ग्रुपला औषधं तीच असतील. म्हणजे तुमच्या रुटीनमध्ये आम्ही काही बदल करणार नाही. फक्त एका ग्रुपला आम्ही एक विशिष्ट प्रयोग सांगू तो त्यांना करू द्या आणि आपलं बघायचं की त्याचा कुष्ठरोग बरा होतो. आम्हाला सरकारला विचारायला लागेल वरती पाठवावं लागेल वरून मंजुरी घ्यावं लागेल. कोणीही मदत केली नाही. आम्ही आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे सांगतो मूलाधार चक्राचा संबंध पृथ्वी तत्वाशी आहे आणि कुष्ठरोगाचा संबंधही पृथ्वी तत्वाशी मूलाधार चक्राशी आहे. आणि त्याचं मुख्य कारण असं असतं मागच्या जन्मात तुम्ही जर दुसऱ्याची जमीन हडपली असेल कुष्ठरोग होऊ शकतो. म्हणून मग त्या कुष्ठरोगीला इतर कुठलाही याच्यापेक्षा मूलाधार चक्राचा जो बीज मंत्र आहे लम त्याचा फायदा होतो. म्हणजे आमच्या आजाराचा संबंध कुठेतरी चक्राशी आहे. त्याला देखील संबंध पृथ्वी तत्वासंबंधी आता वैद्य लोकांचा विषय पृथ्वी तत्वाशी संबंधित काही रोग असतील लम. वरचे चक्र स्वाधिष्ठान चक्र आहे. या स्वाधिष्ठान चक्राचा संबंध रसतत्वाशी जलतत्वाशी आहे. या स्वाधिष्ठान चक्राचा संबंध स्त्री पुरुषाच्या जननेंद्रियाशी आहे काम वासनेशी आहे. आणि त्याचं जे ज्ञानेंद्रिय आहे ते जीव आहे. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 महाभूत आणि 5 चक्र अशी ती लाईन आहे. जीभ म्हणजे रसना बोलणारी नाही. रसना ही जी ज्ञानेंद्रिय आहे तिचं कर्मेंद्रिय मनुष्याचं लिंग आहे. तत्व रसतत्व आहे जलतत्व. चक्र स्वाधिष्ठान चक्र आहे. म्हणून ज्याचा खाण्यापिण्यावर जिभेवर ताबा नाही तो कामवासना नियंत्रण करू शकणार नाही. साधू संन्यासी असला तरी ज्याचा जिभेवर ताबा नाही तो कामवासना कंट्रोल करू शकणार नाही. पण डायरेक्ट संबंध आहे. म्हणून साधू संन्यासांना भोजनाबद्दल एवढी सावधानी ठेवावी लागते. कारण अमुक भोजन वासना तृप्त करतात. म्हणून साधना करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला रसनेवर ताबा मिळावा लागेल तरच कामाचा कंट्रोल होईल. आता कामाचे संबंध जितके रोग असतील ते सगळ्या रोगांचे संबंध स्वाधिष्ठान चक्राशी आहे. आणि स्वाधिष्ठान चक्राचा बीज मंत्र आहे बम. आणि म्हणून महादेव ज्याने कामदहन केलं त्या महादेवच्या मंदिरात जाऊन तुम्ही ओम बम बम बोले म्हणतात. रामाच्या कृष्णाच्या मंदिरात जाऊन म्हणत माझ्या मंदिरात जाऊन म्हणत बम कुठं म्हणतात महादेवच्या मंदिरात. का त्याने कामदहन केलं आहे. तर हा बम मंत्र जो आहे हा कामनाशक मंत्र आहे. त्याचा काम असा खूप विकृत असता त्याला म्हण ओम बम नुसतं बम नको म्हणून ओम बम भोलेनाथ म्हणून
दिवसात 15-20 मिनिटं एवढंच जर कर, ओम बम बम भोलेनाथ, ओम बम बम भोलेनाथ, तरी काम वासना जे विकृतीला पोचलेला असेल काही लोकांचा कमी होऊन जाते. त्याचबरोबर काम वासनेशी संबंधित नाही, लिंगाशी संबंधित. आम्ही अनेकांना मिश्रा ज्यांना डायबिटीसची सुरुवात झालेली आहे किंवा ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, त्यांनी जे शिवसहस्रनाम म्हटल्याचा फायदा होतो. आणि हे शिवपुराणात दिलेलं आहे. आम्हाला माहित होतं, आम्हाला एकानं सांगितलं, स्वामी तुम्ही जे सांगते ते शिवपुराणात दिलेलं आहे की किडनीच्या रोगासाठी जसं विष्णू सहस्रनाम काम असतं तसं किडनीच्या रोगासाठी शिवसहस्रनाम काम असतं. विष्णू सहस्रनाम खूप लोकांना माहिती आहे, शिवसहस्रनाम फार थोडं लोक असतं. आमच्या ओळखीची कन्या मुंबईला इंजिनियर आहे, BMCमध्ये. तिची मुलगी 6वीत होती. ते 6वीची मुलगी, त्याला युरिनमध्ये प्रोटीन द्यायचं. आता युरिनमध्ये प्रोटीन द्यायचं म्हणजे भविष्यामध्ये डायबिटिक्स हे पूर्व लक्षण आहे. डायबिटीजचं पूर्व लक्षण म्हणजे युरिनमध्ये प्रोटीन जाणं. डॉक्टर सांगितलं हिला बेड रेस्ट, तरच हे प्रोटीन जाणं थांबेल. आता 6वीची मुलगी शाळेत जाणार नाही का, घरात पडून जाईल का? शाळेत गेली तर पीटी. डॉक्टर झाले ही जितकी हालचाल वाढेल, हालचाल वाढेल म्हणजे मुवमेंट वाढेल. हो, सांगायला लागतं त्या गोष्टी, तेवढा हिला युरिनमध्ये प्रोटीन जास्त जाते. आता शाळेमध्ये पीटी करायला लागणार, मुलं खेळणार, मग तिला रोज प्रोटीन जास्त आहे, तब्येत पण मला ती आमच्या खूप चांगला परिचयाची होती. तिने मला सांगितलं की स्वामी असं असं या मुलीला काय करता, मुलीला ओळखू आम्ही. म्हणून हिला तू शिवसहस्रनाम. आता दुर्दैवाची गोष्ट, इंग्रज केले पण मानसिक गुलामी एवढी झाली की सगळ्यांना आपल्या मुलाला इंग्लिशमध्ये शिकवायची इच्छा झाली. आता ती मुलगी इंग्लिश मिडियममध्ये, तिला शिवसहस्रनाम वाचतं कुठं यायचं, आईला शिकवायला लागलं. रोज बसायची, 50 नावं शिकवायची, 50 नावं करता करता तिला शिवसहस्रनाम शिकायला एक महिना लागला. मग वेळ नाही म्हणून सकाळी अर्धे 500, संध्याकाळी 500 करायला सुरुवात केली. 6वीत होती, लहान लेकरून निष्पाप असतात. फायदा झाला की 3 महिन्यांची युरिन टेस्ट निगेटिव्ह आहे. डॉक्टर आश्चर्य पडले, अरे युरिन प्रोटीनच नाही, मग अजून थांबू, अजून 3 महिने नको, पुन्हा निगेटिव्ह. आज ती मुलगी स्वतः डॉक्टर आहे आणि ते लहान मुलांचे सर्जन आहे. लहान मुलांचे सगळ्यात अवघड ब्रँच आहे. किती गमत सांगतो. कारण ज्यांच्या ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे कुठलाही तऱ्हेचा, तर त्याचा संबंध ज्या लिंगाशी आहे, लिंगाचा संबंध स्वादिष्टान चक्राशी आहे, स्वादिष्टाचा संबंध रसनेशी आहे, आणि काम शिवसहस्रनाम म्हणजे शंकराचं स्थान आहे. शिवसहस्रनाम म्हणा की म्हणजे बरेचसे लोक आपोआप बरी होते. त्याच्यावरती त्याकडे मणिपूरक चक्र आहे. आता हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे की कोणत्या चक्राशी संबंधित कोणते रोग आहे, ते सगळं मी सांगत असं वेळ आमच्याजवळ. मणिपूरक चक्र आहे, त्याचा संबंध अग्नितत्वाशी आहे. त्याचे ज्ञानेंद्रिय डोळे आहेत आणि कर्मेंद्रिय पाय आहेत. कर्मेंद्रिय पाय, ज्ञानेंद्रिय डोळे, चक्र मणिपूरक नाभीच्या ठिकाणी. आणि मणिपूरक चक्र काय करतात, तुमच्या मनात कोणाबद्दल कटुता असेल, द्वेष असेल, ईर्ष्या असेल, वाईट भावना असतील, त्या सगळ्या मणिपूरक चक्रात गोळा होतात, आकसला जातो. आमच्या एक ओळखीच्या सध्याला आठवड्यातून एकदा खूप उचकी यायची, नॉनस्टॉप सतत उचकी. घरचे लोक त्रास होऊन गेले, पैसे खर्च व्हायचे. विचारलं तो रोज 10 मिनिटं माफ कर, दीर्घ उच्चार कर, नाभीवर लक्ष केंद्रित करून नाभीवर. मग त्याला विचारलं, म्हणजे अशी कोणी व्यक्ती आहे का तुझ्या गावात की ज्या माणसाला बघून तुला खूप संताप होत असेल, खूप संताप तर होत असेल, पण तो व्यक्त करता येईल की तो समजा तुम्हाला गुंड आहे, बदमाश आहे, पैसेवाला आहे. हो असं आहे, विशेष वाटतो. पण अशी एक व्यक्ती की ज्याला बघितलं की मला खूप संताप होतो, आता मला फसवले, माझे पैसे अडकले आहे. मग त्यानंतर बघून तुला जो संताप होतो, तो संताप बाहेर काढता येत नाही, आणि जो संताप बाहेर निघत नाही त्याला क्षोभ म्हणतात. आम्हाला शब्द जास्तही माहिती होता. क्षोभ संताप झाला पण बाहेर काढता येत नाही, व्यक्त करता येत नाही. त्या क्षोभाचा परिणाम उचकी. उचकी म्हणजे काय, इनव्हॉलंटरी ॲक्शन ऑफ डायफ्रॅम.
इनव्हॅलिटरी ऑप्शन ऑफ डायफ्राम, हा इथं जो श्वासपटल आहे त्या मणिपूर एकदा दबावाचा श्वासपटलावर पडला की तो वरती उचकला गेला की त्याला उचकी सुरू व्हायची. मग डॉक्टर औषध द्यायचं का, तो श्वासपटल नॉर्मल व्हावा. दर आठवड्यात एक इंजेक्शन 1000 रुपयाचं. मणिपूर तो ओमचा उच्चार कर 3 महिना स्वस्त झाला. तो माणूस दिसायचा पण आता तो क्षोभ होत नव्हता, तर श्वासपटलावरती जात होतं. इनव्हॅलिडीटी ऑप्शन ऑफ डायफ्राम, उचकीसाठी. उचकीचं कारण सांगतो मी. म्हणजे मणिपूरचा संबंध ईशा, द्वेष, कटुता, नाराजी कोणाबद्दल, नातेवाईकांमध्ये असो. आम्हाला एक डॉक्टर भेटले, साधना चांगली पण साधना पुढे जात होती. स्वामीजी माझी साधना पुढे जाते, त्या सॉफ्टवेअर प्रश्न होता, साधनेचा प्रश्न होता. मी उत्तराकडे बघितलं, डॉक्टर एकच कारण आहे, तुमच्या मनात कोणाबद्दल जे कटुता आणि घृणा आहे म्हणून तुम्ही मणिपुरी चक्र बनला असल्यामुळे चैतन्य उजकामी जात नाही आहे. तुम्ही त्यांनी कबूल केलं. त्यांना नाटक घडले होते ते आपलं द्यायचं नाही. मधली गोष्ट घृणा आणि कटुतेमुळे त्यातच मणिपूरक चक्र बनले, त्यामुळे त्याची साधनावर जात नव्हती. त्याला उपासही केला, स्वतः डॉक्टर होता. तुमची साधना पुढे जात असेल तर तुम्हाला याचा विचार करावा लागेल. आम्ही मध्यंतरी गोव्यात गेलो होतो. त्याला मंदिर पुजारी आमचा आला, त्याची गाडी घेऊन आला. स्वामी मला तुला काही सांगायचं, आपल्याला काही गरज सांगायची, तुला काय सांगायचं तुला सांगा, आम्हाला कळत आहे. असं आयुष्यात असं काही घडलं तर तुला हा त्रास होतो आहे. कळलं हो. म्हटलं मग हा तर मणिपूर चक्राशी संबंधित बीज म्हणतं रम आहे, रंग. आणि म्हणून आम्ही सांगतो श्रीरंग. डिप्रेशन, मागच्या वेळी प्रथम हा विषय सांगितला होता. डिप्रेशनमधून भाग येत असेल श्रीरंग, श्रीरंग हा प्रकारचा पुस्तकात दिलेला आहे. अनेक राजाचं कारण तुझ्या मणिपूर चक्र असतं. आम्हाला एका बाईचा फोन आला 2 महिने होऊन, स्वामी मला हायपर ॲसिडिटी आहे. म्हटलं बाई आम्ही व्यक्तिगत प्रश्नाचं उत्तर देत नाही, स्वामी कृपा करा. या हायपर ॲसिडिटीसाठी मी माझ्या सगळं विकलं, दागदागिने एवढं असून उत्तर झाले, काही फरक पडत नाही. आता माझ्या काळात फक्त मंगळसूत्र उरलं आहे. तुझी इच्छा आहे का मी तेही विकावं? काय आता दुसरं काही नाही माहिती. त्यामुळे ठीक आहे बाई, तुला उपाय सांगतो. कुठं राहते? डोंबिवलीला. तुझ्या घराच्या जवळपास कुठं औदुंबर आहे? मला आहे. तुम्ही लक्षात द्या, ज्यांना ज्यांना हायपर ॲसिडिटी आहे त्यांना ज्यांना खूप संताप होतो, राग, म्हणजे ज्याचा नाकाच्या शिण्यावर राग बसलेला असतो, क्रोधी असेल त्यांना, हाय पिपीवाल्यांना, तिघांसाठी मग औदुंबर आहे. रोज संध्याकाळी औदुंबरच्या झाडाखाली बसायचं. औदुंबरच्या झाडाखाली दत्ताचा निवास आहे, त्याचा आपण म्हणतो. काय नाही दत्ताचा निवास म्हणजे काय त्यावर सांगत बसत नाही. आणि तिथं बसून करुणा त्रिपदी म्हणायची. आता माझे महाराजांनी करुणा त्रिपदी म्हणून ठीक. 15 दिवसाच्या पोरातली अशी संपली. 15 दिवसात बघा त्याला हायपर ॲसिडिटीचा त्रास असेल, औदुंबरच्या झाडाखाली बसा. शक्य असेल तर बुंद्याला पाठ टिकून बसा. जर जमीन ओली असेल नसेल बसलं तर ना झाडाच्या फांद्या येतील. हा प्रयोग मी कॅन्सरच्या पेशंटवर पण केला आहे. बरं झाडाखाली माफ करा. करुणा त्रिपदी म्हणा. नसेल करुणा त्रिपदी दत्ताचं नाव द्या. नसेल तुमची ती इष्ट असेल पण 10 म्हणजे मोजून कमीत कमी 12 मिनिटं औदुंबराच्या झाडाखाली संध्याकाळी बसा. ॲसिडिटीचा त्रास असो, तुमचा खूप अंगावर संताप असो, हाय बीपी असो, आपोआप कंट्रोल येत जातात. कारण याचा सगळ्यांचा संबंध उष्णतेशी अग्नितत्वाशी आहे. ॲसिडिटी वाटतं म्हणजे काय अग्नितत्व प्रज्वलित आहे. एक गंमत सांगू, ईश्वर कंजूस आहे, फार उदार नाही. त्याला जे काही दिलं ते मोजून मापून दिलेलं आहे. जास्ती नाही कमी नाही. तुम्हाला बोटं किती आहे? 5 आहे, 6 नाही ना. कोणाकोणा 6 बोट असं आपण जे म्हणतो ते चुकीचं आहे. 6वा बोट कधीच वेगळं उगत नाही. कुठं त्या बोटातून ते निघतं. मग ते कुठं निघतं. 6वं बोट वेगळं नसतं. बोटं 5च आहे. तुम्हाला ते 4च बोटं दिली असती
तरी तुम्ही एक काम करता, असं सवय झाली 4 बोटांनी काम करायची. कधी विचार केला आपलं 5 बोटं काय? ही 5 बोटं तुमची पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूत. आजकालच्या डॉक्टरांना काय, वैद्यांना देखील नाडी पाहता येत नाही. एका वैद्याला एकाची नाडी पाहिली, अहो तुमची नाडी खूप फास्ट चालली आहे. पेशंट म्हणा, साहेब तुम्ही माझ्या घड्याळावर हात ठेवला आहे. नाडी प्राचीन काळामध्ये वैद्य जुना म्हणजे बेमेचा कोर्समध्ये अर्धा सगळे सत्यानाश केला आहे. शुद्ध आयोजन शिकवलं जात नाही. ही नाडी परीक्षा व्हायची. त्याला स्वतःचे शरीर सूक्ष्म करायला, शुद्ध करावं लागायचं. कारण ही आपल्या 2 बोटांनी ही पकडली तर आपल्या 2 बोटांची थपथप ऐकू येतो, तर याची नाडी पाहणार कशी? मग आपल्या बोटाचा स्पंदनाकडे दुर्लक्ष करून इथली नाडी बघणं सोपं काम होतं. ते एक मोठी विद्या होती. आणि ती जर पकडली तर त्याला आजार कोणत्या तत्वाशी संबंधित आहे ते आपोआप कळायचं. कुठलीही मेडिकल परीक्षा न करता. हा साधारण गंमत आहे. तुम्ही गंध लावतात, कुंकू लावतात, कोणत्या बोटांना लावतात? जलतत्व आहे. हिने कधी लावतात? ही अग्नितत्व आहे. हे अग्नितत्व आहे म्हणून तुम्हाला कोणा धमकावतात, तू बैस. तू बैस नाही म्हणत, तू बैस नाही म्हणत. काय करतात? हेच बोट काढतात ना. म्हणून या बोटाचं नाव आहे तर्जनी. तर्जनी म्हणजे तर्ज म्हणजे धमकावणं. तर्ज म्हणजे संस्कृत शब्द धमकावणं. तू बैस. हेच बोट का? हे अग्नितत्व आहे. आणि म्हणून माळा जपताना हे बोट माळ्याच्या मणक्याला लागून याची काळजी घ्यावी लागते. तुम्ही माळा जपताना ह्या बोटाने जपले मणी तुटतील. म्हणून गुरु सांगतात की माळा जपताना हे बोटे लावायचं. का? हे अग्नितत्व फाटेल. म्हणजे आपली पंचमहाभूताचा 5 बोटाचे संबंध आहे. हे आप, तेज, पृथ्वी, वायू, आकाश. तुझे आधार या बोटाशी संबंधित आहे. मग या बोटाचे संबंध आधारातून मुक्ती व्हायची असेल तर एक सोपा उपाय ना, संपला विषय. कळतं मी काय म्हणतोय? 12 महाराजे पडसा ते 5 बोट जोडा की देवासमोर, गुरुसमोर, वृद्धासमोर. कारण 5 बोटं पंचमहाभूताची आहे. आधाराचा संबंध या बोटांशी आहे. हे बेमेसा विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही. म्हणून हात जोडा, टाळ्या वाजवा. मध्ये एक व्हिडिओ आला, विठ्ठल विठ्ठल केला नाही, हात येतो व्हिडिओ कोणाचा तरी. कशासाठी हात जोडायचे? कशासाठी सगळं करायचं? मणिपूरक. म्हणजे एखाद्याचा आधार असेल तो मणिपूरकशी संबंधित असेल. आमच्यासमोर वैद्यराज बसलेले आहेत, लक्ष्मीकांत. आणि मग अशी ध्यानबद्दल सांगितलं. त्यांच्याकडे एक पेशंट आला, थेट बीडहून. त्यामुळे की बाबा रे, इतक्या बीडहून इतक्या दूर नगरला कुठं आला तुम्ही? तुमच्या बीडमध्ये कोणते वैद्य असतील ना? त्यांनी म्हणे तिथं काही उपचार होत नाही. आम्हाला लोकांनी तुमचं नाव सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जा. म्हणून एक लहान मुलगा, फक्त 8 वर्षाचा. 8 वर्षाचा मुलगा, त्याला ब्लड कॅन्सर होता. ब्लड कॅन्सर, 8 वर्षाचा मुलगा. लक्ष्मीकांत पाहिलं, त्याची स्वामी समर्थांची कृपादृष्टी आहे त्यांच्याकडं. त्यांच्या मुलाकडे बघितलं. अचानकातून प्रेरणा झाली. मुलाला हाती लावलं. नुसतं मुलाकडे बघितलं. स्वामी सांगा प्रार्थना केली, हा ब्लड कॅन्सरचा मुलगा आहे, त्याला उपचार काय? काय प्रेरणा व्हावी? त्यांनी विचारलं, या मुलाचे वडील? मुलाचे वडील वारले. मी काका. काय विचारलं त्यांनी? या मुलाच्या वडिलांनी पुन्हा गरिबाची जमीन हडप केली आहे का? त्याने गप्प बसले. पण तुम्ही ते उत्तर देणार नसेल तर मी ही केस हातात घेणार नाही. शेवटी त्याला कबूल करावं लागलं की याचे वडील गुंड प्रकृती होते, एका गरिबाची जमीन हडप केली. मला त्याचा पाप मुलगा भोगतो आहे, त्याला ब्लड कॅन्सर. याला उपचार करायचा असेल, औषधाने फायदा त्यावेळी होईल तुम्ही त्या जमिनीची जी किंमत असेल, तुझी किंमत कुठेतरी गोशाळेला पुढे ते चांगलं ठिकाणी दान करा. बघत माझ्याकडे या.
तरी त्या लोकांनी त्या जमिनीची किंमत इतकी किंमत गोशामध्ये चारा पाठवला, त्या मुलाची मुठी मुगा बारा बस. तर तुमच्या रोगाची कारणकृती तुमच्या कर्माशी जोडलेली असतात. मणिपुरक अग्नी, उष्णता. मग मणिपुरक चक्र तर शांत झालं, श्रीरम. मग चक्र अनाहत भावना विकार. काय लोक खूप जुनीपेक्षा खूप भावनिक असतात आणि त्या भावनिकेच्यामुळे ते स्वतःचं नुकसान करून घेतात. अनाहत चक्र यम, बिनवर यम आहे म्हणून ते म्हटलंय यम ब्रह्मा वरुण. सुरत कुठे नाही, यम शब्दापासून आहे. गीतेमध्ये आहे यम ब्रह्मा वरुण. काय यम पासून? अन्न चक्र आहे. हे विशिष्ट चक्र. याचा बीज मंत्र हम हम. आणि अनेक लोकांना याचा त्रास होतो. कसला? थायरॉइडचा. थायरॉइडचा त्रास होतो. थायरॉइडचा त्रास होतो तिथल्या अनेक पेशंटला थायरॉइडचा बरं केलं. एक लग्न झालं होतं की होईना, लग्नात तपास करताना सांगितलं की थायरॉइडच्या प्रॉब्लेममुळे गर्भधारणा होत नाही. प्रॉब्लेम कसा करायचा? आमच्या समितीची सादर केली, त्याचे सोन आले तिथे स्वामी असं आहे सांगितलं. तुळजा मंत्राचा तो बळाचा 3 महिन्यात त्या थायरॉइडचा प्रॉब्लेम पूर्णपणे संपला. पूर्णपणे सुद्धा 1 पैशाचे औषध न घेता ती आज प्रेग्नंट आहे 5 महिन्याची. ओम हम हनुमंतये नमः. हनुमंत काय? वायुपुत्र आहे. हे विशुद्ध चक्र काय आहे? वायुतत्वाचं, आकाश चंद्रामध्ये आकाश चंद्राचं. ओम हम हनुमंतये नमः करून बघा. ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तो हायपो असो की हेट्रो असो, जास्ती असो की कमी असो, दोन्ही पेशंटला या मंत्राने अनेक कानावर उपचार केलेला आहे. कारण एक पेशंट, आमची एक बेटी आहे मानसकडनं, ते आले की बघितले नाही, ती येणार होती, त्यालाही थायरॉइडचा प्रॉब्लेम होता. स्वस्त. ओम हम हनुमंतये नमः. त्यामुळे रोगावर उपचार करताना तुम्ही जर याचा अभ्यास केला की कोणत्या चक्रामुळे कोणते रोग होऊ शकतात, मग त्या चक्रावर जर तुम्ही ते शुद्ध करायचा प्रयत्न केला त्या बीज मंत्राने, मूलाधाराचा लम, स्वादिष्टाचा बम, मणिपुरचा अगम, अनहाचा यम, विष्टाचा हम, तर त्या चक्र जर शुद्ध झाली तर त्याशी संबंधित सगळे आजार पण आपोआप दूर होतील. दिलेला विषय संपला आहे. वाईट सवय आहे, दिलेली वेळ पाहिजे. हरि ओम तत्सत. शांतताच बोलत आहे. सगळ्यांची निशब्द शांतता, सर्व काही सामोर जात आहे. पांचभौतिक विश्वापासून पांचभौतिक शरीरापर्यंत आपण कसं घडत गेलो, त्याचं अस्तित्व काय आहे, हे सगळं आता स्वामीजी सांगितलं आले म्हणून सांगत आता पण ते आलेले आहेत. विविध ब्रह्मांडी, व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परवेष्टी, हे सगळं एकामध्ये आहे. पण त्याचा प्रत्यक्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून कसा अनुभव आहे ते आता स्वामीजींनी आपल्याला सांगितलं. अनेक चक्र आणि या चक्रव्यूहामध्ये त्यांनी आपल्याला गुंतवून टाकलं. अशी कल्पना आहे की हे चक्रव्यूह कायमचं पुढे चालू राहावं आणि स्वामीजींनी आम्हाला पुढे नेहमी आशीर्वाद देत राहावे. प्रश्नोत्तराचं किंवा चर्चेचं सत्र घेणार आहोत. आपल्यापैकी जर कोणाला विचारायचं असेल तर अशापैकी 2 किंवा 4 लोकांचे प्रश्न आपण घेऊ शकतो. तरी बाबा इथे पुढे यावं लागतात. स्वामींच्या अनुमती असेल तर आपण प्रश्न घ्यायला स्वामी स्वामी प्रश्न घेऊया. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, प्रश्न दोन परिस्थिती उद्भवतात. एक तर विषय बरोबर कळाला असेल तर शंका राहत नाही, आणि अजिबात कळाला नसेल तरी शंका येत नाही.
अर्धवट काय असेल तरच शंका येतात, विचारू शकता. तो तुमचा अधिकार आहे. उत्तर द्यायचं की नाही ते आमचा अधिकार आहे. त्याला बोल. ज्याला प्रश्न हा विचारला त्यांनी एक मिनिट वैद्यजी, माईक द्या, माईक द्या. नाही काय काम ते हा खरं म्हणजे कुठलाही मंत्र हा अधिक लाभदायक त्यावेळी होतो ज्यावेळी तुझं पोट खाली असतो. म्हणून सकाळी श्रोताधिकृती निवृत्त झाल्यानंतर म्हणणं अधिक लाभदायक. पोटात काही नाश्ता केला असेल, भोजन केलं असेल, मंत्र काम करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर कोणी अधिकारी गुरु केला नसेल तर हा कुठलाही मंत्र 10 मिनिटापेक्षा अधिक जप करू नका. संसारातील रस संपून जाईल. लिमिट 10 मिनिटे. वेळ सकाळची श्रोताधिक्रियेपासून निवृत्त झाल्यावर स्नान केलं पाहिजे याची गरज नाही. स्नान न करता देखील करू शकता. फक्त पोट मात्र खाली असलं पाहिजे. पोट जर भारी असेल तर चैतन्यासाठी ऊर्ध्वगामी होत नाही. म्हणून आपल्याकडे नियम आहे की मंदिरात जायचं असेल, साधू संतांकडे जायचं असेल तर सकाळी स्नान करून खाली पोटी गेलं पाहिजे. लोक कारण नाश्ता करून दर्शन देतात, कवडीचा उपयोग होत नाही. कारण ते तर ऊर्ध्वगामीच होत नाही. ते तर ऊर्ध्वगामी व्हायला पोट खाली पाहिजे. आताच घडले का मग सांगतो. आमच्या आश्रमात एक साधिका जे आश्रमात राहते म्हणा की मला स्वामी समर्थांनी तिथं तपस्या केली, टाकळी नाशिकजवळ. तिथं गुफा आहे नाशिकजवळ टाकळी. तिथं जाऊन जप करायचे म्हणून जा. ते 3-4 दिवस नाशिकला थांबले आमच्या एका दीक्षित साधकाकडे. त्याच्या घरापासून टाकळी 4 किलोमीटर, 4 किलोमीटर पोचायला जायची. ती समर्थांनी त्या गुफेत बसून ध्यान जप केला. त्याच गुफेत बसून ती 2-3 तास जप करायची. मग याला फोन करते, बाबा माझा जप आटोपला, घ्यायला ये. आता हा 4 किलोमीटर घ्यायला जायपर्यंत जो वेळ असायचा त्यावेळी ती त्या मारुतीला टाकल्या, जो मारुती त्या मारुतीला प्रदक्षिणा करायची. ऐकण्यासारखी गंमत. मारुतीला प्रदक्षिणा करताना तिने आम्हाला येऊन सांगितलं की स्वामीजी मी मारुतीला प्रदक्षिणा करायची त्यावेळी मला गोमूत्राचा आणि गायच्या शेणाचा वास यायचा. म्हटलं हो. मग का? टाकीला जी हनुमंताची मूर्ती आहे ती रामदासांनी त्यांच्या हाताने केलेली मूर्ती आहे आणि ती गायच्या शेणापासून गोमूत्र आणि माती मिळून केलेली आहे त्या काळात. मग ती मूर्ती नीट राहावी म्हणून त्यानंतर अलीकडे सिमेंटचं प्लास्टर केलं. पण त्याच्या आतमध्ये जी मूर्ती आहे सिमेंटच्या प्लास्टरमध्ये ती रामदासांनी त्यांच्या हाताने केलेली गायच्या शेण, गोमूत्र आणि माती मिक्स करून केलेली मूर्ती, त्याने स्थापलेली मूर्ती ती आहे. त्यानंतर आता ती मूर्ती जी आहे त्या प्लास्टर केलेली आहे तरी त्याला वास आला आहे गोमूत्राच्या गायच्या शेणाला. काय सामर्थ्याचं समर्थांचं. 400 वर्षापूर्वी स्थापलेल्या मूर्तीचा अजून असतो. आमचा आणखीन एक साधक गेला होता, त्याला हेच सांगितलं. त्याला हे माहीत नव्हतं. नंतर तो बोलत जायचा. स्वामी मी तर म्हणतो की मला गोमूत्राच्या गायच्या शेणाचा वास येतो. बरोबर आहे. काय बरोबर आहे? समर्थाने ती मूर्ती गायच्या शेण गोमूत्रापासून केली होती. पण हे अनुभव तुम्हाला त्यावेळी येते ज्यावेळी तुमचं पोट खाली असेल. हो, भरलेल्या पोटाने काही होणार नाही. चेतन ऊर्ध्वगामी होत नाही. म्हणून मंदिरात जायचं ते तुमच्या सवडीनुसार नाही, पोट खाली असतात. म्हणून सकाळी स्नान झालं की मंदिरात जा, साधू संत दर्शनाला जा, तर ते चेतना ऊर्ध्वगामी तुम्हाला लाभ होईल. काल वेळ 10 मिनिटापेक्षा जास्ती नाही. कुठलाही बीज मंत्र जर पाठीशी अधिकारी गुरु नसतील तर 10 मिनिटापेक्षा जास्ती करू नका. लाभचार्जी नुकसान करेल. आधी सांगून होतो. खूप लोकांच्या मला पडतात ते कुंजिका सूत्र आहे की पाहिजे. स्वामी कुंजिका सूत्र करू नका, तुमच्या कामाचं नाही. तुम्ही कधी सिद्धी प्राप्तीच्या चक्करमध्ये हे केलं की सिद्धी मिळेल, हे केलं असं होईल, मध्ये हे आतून होईल. बीज मंत्राचा खेळ करू नका. सिद्धी कुंजिका सूत्र सगळे बीज मंत्र आहे. त्याने तुम्हाला फायदा व्हायचा की नुकसान. म्हणून
हे आम्ही जे सांगितलं सगळ्या मंत्राचे बीज मंत्र त्यात चक्राचे आहे 10 मिनिटं 11 मिनिटं नाही. ठीक, चला. गोमातेचं महत्व रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलं, आपल्याला कळलं. एका घोषणा देऊया, गोमाता की आणि रामदासांचं जर नाव येत असेल तर आपण म्हटलंच पाहिजे, जय श्रीराम. जय श्रीराम. जरा एकदा जोरदार येऊया, जय श्रीराम. जय श्रीराम. एक पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न करताना आपल्याला स्वतःचं नाव सांगावं आणि मग पुढचा प्रश्न विचारावा. चंदनजी पंढरी चंदनखेडे, पंढरी चंदनखेडे, पंढरी चंदनखेडे, पंढरी चंदनखेडे नाव सांगायचं. प्रश्न असा आहे, जसं शंकरचक्र भेटलं, काही लोक म्हणतात की तुम्ही केव्हाही करू शकता, झोपड्यात, प्रवासात, उभे राहा, असं काही ठिकाणी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. तसा आपल्या पुस्तकात ते दिलेले आहे आणि 64 भागासाठी. तर ते म्हणतात असं त्याला करू शकतात विशिष्ट काळ आहे. काय विचारलं? नाही तू सांग, तू ऐकलं ना? चक्र भेदन जे सांगितलं आहे ते म्हणतात की हे चक्रांचं जे आहेत 64 बीज मंत्र सांगितले ते केव्हा करायचे, कुठल्याही वेळेस करायचे आणि ते सांगितलं ना, फक्त सकाळी करायचे खाली पोटी. आणि प्रत्येक चक्रात ते केलं पाहिजे असं करत नाही. ज्या चक्राला प्रॉब्लेम असेल त्या चक्रा पुरतात. जे जाणकार असेल तोच सांगू शकेल ना की तुमच्या चक्रामुळे काही तुम्हाला त्रास होतो आहे म्हणून. नमस्ते स्वामीजी, मी अजित पुण्यावरून. मला एक असं विचारायचं आहे की आपले विचार आणि प्रोसेस कुठून चालू, जे विचार आपल्याला येतात कुठून? मग काय कळत नाही, आवाजही येते आमच्यापर्यंत. विचार ऐकून घ्या, नाव सांगा. विचार कुठून सुचतात, विचार आपल्या मनामध्ये येतात कुठून, किंवा त्यांची प्रोसेस कुठून चालू होते विचाराची? प्रश्न विचारणं खूप सोपं असतं, उत्तर देणं खूप कठीण असतं. त्यांनी प्रश्न विचारला की आपल्या मनात विचार कुठून येतात. वेळ आहे समजून घ्यायला, 5-7 मिनिटं लागेल, कारण हा तुझ्या जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की आज्ञाचक्रातून आज्ञा दिल्या जातात. स्वच्छतेबद्दल बोललो. आपल्याकडे एक म्हण आहे, कसं आपल्याकडे एक म्हण आहे, जसं अन्न तसं मन. बसून घ्या. डोक्यावरून गेलं तरी चालेल. जसं अन्न तसं मन अशी म्हण ऐकली ना? कधी विचार केला की जसं अन्न असेल तर मन कसं होतं? अन्नाने सप्तधातू तयार होतात, हे वैद्य लोकांना माहिती आहे. सप्तधातूचा शेवटला धातू आहे वीर्य. रक्त, मज्जा, मांस म्हणजे आधी रक्त, मांस म्हणजे सक होतं. शेवटला जो धातू आहे तो आहे वीर्य. आणि नीट लक्षात घ्या, वीर्य ही पुरुषाची प्रॉपर्टी नाही, वीर्य स्त्रियांमध्ये देखील असतो. हे माहिती नाही. पुरुष आणि स्त्रीमध्ये फरक आहे तो शुक्राचा आहे. शुक्र वेगळा आणि वीर्य वेगळा आहे. हा विषय लोकांना माहिती. पुरुष आणि स्त्रीमध्ये रज आणि शुक्राचा फरक आहे, वीर्याचा नाही. वीर्य स्त्रीमध्ये देखील असतं. आणि वीर्याचं स्थान कमरेच्या खाली नाही, वीर्याचे स्थान ललाट आहे. आश्चर्य नाही? वीर्याचं स्थान तुझं ललाट आहे. म्हणून ब्रह्मचर्य पाळणाऱ्या, साधन भजन करण्याचा ललाटावर चमक असते, तर ओज असतो, ते त्या वीर्यामुळे असतं. ओज असतं, चमक असते, ललाट चमकतच असते. स्त्री पुरुष दोघांचे वीर्य आहे. वीर्य तयार होतं भोजनापासून. ठीक आहे. आता दुसरा प्रयोग मध्ये सांगू. समजा तुम्हाला पळत पळत सांगितलं, त्या ठिकाणी पळत तिकडे या.
तुम्ही पळत पळत आला आणि मी तो म्हणता थांबा तुझं नाव काय, तुम्हाला तुझं नाव देखील सांगता येणार नाही. कारण तुमच्या श्वासामुळे तुमचं मन एवढं चंचल झालेलं आहे की तुम्हाला तुझं नाव आठवावं लागेल की माझं नाव काय, पटकन नाही सांगता येणार. म्हणजे दुसरीकडे तुमच्या श्वासाचा म्हणजे प्राणवायूचा तुझ्या मनाशी संबंध आहे. कळते इथपर्यंत? तुमच्या शरीरात असलेले वीर्य जे ललाटाच्या स्थानी आहे, त्या ललाटाच्या स्थानी असलेलं वीर्य आणि तुम्ही जो श्वास आतमध्ये घेता त्यातला जो प्राणवायू आहे, त्या दोघांमध्ये ज्या संघर्ष होऊन ज्या ठिणग्या होतात ते विचार आहे. हे अजून मेडिकल सायन्सला कळालं नाही. विचार म्हणजे नेमकं काय. म्हणून वेड्याला करण्याची उपचाराची पद्धती चुकीची आहे. कारण तो एकच गोष्ट जाणं त्याचा थोडासा अंश तुमच्यामध्ये पण असो, कारण तुम्ही एकच गोष्ट जसं 50 वेळा विचार करता, वेळात तिकडे 100 वेळा एवढं फरक आहे. एखादी गोष्ट तुम्हाला मला 100 वेळा येऊन जाते, त्याच्या तुझं काही बडबडत असतो. वीर्य आणि आत घेतला श्वास यांचा इथं जो संघर्ष होतो, एकमेकांचे जे घासले जातात त्यातून विचार उत्पन्न होतात. म्हणून प्राणायामचं महत्त्व काय आहे. आता हे जे मदारचे खेळ चालले त्यांना प्राणायाम कशासाठी हेच माहिती नाही. पातंजल योगसूत्रामध्ये प्राणायामाचं महत्त्व सांगताना पातंजल ऋषी म्हणतात तद क्षयते प्रकाश आवरणम. प्राणायाम कशासाठी. तत्क्षयते, क्षीण करतं. काय क्षीण करतं. प्रकाश आवरणम. त्या ईश्वर सत्ताने तुमच्यामध्ये जो एक पडदा आहे, तो पडदा प्राणायामाने हळूहळू विरळ होऊन त्याचा अनुभव व्हायला लागतो. म्हणून प्राणायाम आहे. पण तो प्राणायाम केव्हा. सुरुवात त्याची 12-48-24 आहे. म्हणजे काय. 12 अंक म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा, प्राथमिक स्टेज. 12 अंक म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा, 48 अंक म्हणेपर्यंत श्वास ठेवायचा म्हणजे कुंभक, आणि 24 अंक म्हणेपर्यंत हळूहळू बाहेर सोडायचा. उलट होतो. त्याचा टायर वगैरे झाला तर फुस दिशा निघून जाते. तर तुम्ही प्राणायाम केला, श्वास सोडला, तो घेतल्यापेक्षा श्वास सोडण्याची गती जास्त असते. तुम्हाला तो कंट्रोलच करता येत नाही. प्राणायामामध्ये कुंभक असेल, दुसरा पुनर्ग्रहतेचा मधाचा खेळ सोडा, प्राणाचा संबंध कुंभकशी आहे. 12 अंक म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा एका नाकाने, 48 अंक म्हणून कोंडायचा, आणि 24 अंक म्हणजे श्वास 24 अंक म्हणून सोडायचा. ही फर्स्ट स्टेज आहे प्राणायामची. ऋषी म्हणे गायत्री मंत्र म्हणायचे 12, 48 आणि 24. तुम्हाला सांगितलं विश्वास असणार नाही. आम्ही 108 गायत्री मंत्र म्हणेपर्यंत श्वास पूर्ण ठेवायचो. 12 मंत्र म्हणेपर्यंत घ्यायचे, पुढे नंतर 12 ते 24 म्हणजे 1, 4, 2 प्रमाण. 1, 4, 2 म्हणजे 108 गायत्री मंत्र म्हणायचं श्वास कोणायचं असेल तर 27 मंत्र म्हणेपर्यंत घ्यायचा. घेऊ शकाल. लंच काम देणार नाही तुमची. मग तो प्राणायाम म्हणजे तत्क्षयते प्रकाशरण. परमात्मा तुमच्यामध्ये जो पडदा आहे तो हळूहळू विरळ होतो. म्हणून प्राणायाम तुम्हाला होतं. आणि तुम्हाला जर श्वासावर कंट्रोल करता आला तर मन शांत राहतं. साधन भजन करताना आम्ही मगाशी म्हणतो की सकाळची वेळ का चांगली. श्वास संख्या जितकी वाढेल तितकी मनाची चंचलता वाढते. श्वास संख्या जितकी कमी असेल तितकी मनाची चंचलता कमी होते. म्हणून प्राणायामाला महत्त्व होतं. कारण त्या प्राणाचा तुमच्या वीर्याशी जो संघर्ष होतो त्यातून विचार उत्पन्न होतील. मग वीर्य कशापासून तयार होतं. अन्नापासून. म्हणून ऋषी म्हणून सांगून की जसं अन्न तसं मन. काय अन्न भोजन दूषित असेल तर वीर्य दूषित होईल. वीर्य दूषित होते विचार दूषित होतील. रामचरितमानसचे प्रसंग आहे. भरत जातो आहे रामाच्या दर्शनासाठी. त्याच्याबरोबर आज ते लोक म्हणतात चतुरंग सेना चालली आहे. बघा रामाचे मित्र गुह त्याला कळालं की भरत जातोय आणि सेना घेऊन. त्याच्या मनात शंका येते की भरतचा काही वाईट विचार तर नाही की रामाला म्हणून कायमसाठी राज्य मिळवावं. म्हणून तो त्याची सेना तयार करतो. मी जिवंत असेपर्यंत भरताला एक पाऊल पुढे सरकू देणार नाही. त्याचा उत्तम मंत्री म्हणतो गुह असा विचार करू नकोस.
भरतच्या मनात काय आहे ते समजेपर्यंत असं पाऊल उचलू नकोस. तो म्हणे भरत सांगणार थोडी ते मी कशात जातोय, तू कशाला सांगेल त्या मनातलं. नाही मग एक उपाय आहे काय, तू त्याला वेगवेगळे खायचे पदार्थ पाठव आणि तुझ्या दुसरा सांग की भरत काय खातो ते मी सांग, त्यावर मी तुला सांगेन की भरतच्या मनात काय आहे. आणि मग तो गुह फळं पाठवतो, वेगळी भोजनं पाठवतो, सामिष पण मांसाहारी पाठवतो, सामिष पाठवतो, निरामिष पाठवतो, फळं पाठवतो, वेगळे पदार्थ पाठवतो भरताना. हे सगळे पदार्थ पण भरत हात जोडतो, म्हणतो मी रामाचं दर्शन घेता घेई काही खाणार नाही, मी काही खाणार नाही, मला काही नको आहे, मी आधी रामाचं दर्शन घेईल मगच तोंडात काही घालेल. त्याने हे पदार्थ का पाठवले, तो काय खातो. तुम्हाला गमत सांगू, तुम्ही कधी स्वतः विचार केला नसेल, तुम्ही भोजनाला सुरुवात करताना पहिला कोणता घास घेताय तुमचा स्वभाव सांगतो. 4-5 पदार्थ असेल ताटामध्ये, दुसरी भाजी पोळी नाही, ज्यावेळेस पुरणपोळी काही वेगळे पदार्थ असतात, भजी असते, दुसरे पदार्थ, तुम्ही पहिला घास कोणत्या पदार्थाचा घेता हे तुमच्या स्वभावावर अवलंबून असतं. हे तुम्हाला कधी लक्षात घेतलं, म्हणजे भोजनापासूनच वीर्य तयार होईल आणि त्या वीर्याच्या प्राणवायूशी जो संघर्ष होईल ती जागा इथं आहे आणि त्याला एनर्जी हे पुरवतो. म्हणून प्रारब्धाप्रमाणे मनस्थिती होत जाते, इथून एनर्जी म्हणजे त्या संघर्षासाठी. आणि ते जे उरतील कोण, त्यातून विचार उत्पन्न होतील आणि ते विचार चांगले असावेत. म्हणून भोजन शुद्धी, म्हणून गुरुचरित्र जर वाचत असाल तर गुरुचरित्रामध्ये आहार शुद्धीवर खूप करायचं तर आहार शुद्धीकडे आधी लक्ष घ्या. आम्हाला वाटेल ते खाऊन साधन भजन करू, मूर्खपणा आहे, काही मिळणार नाही. आहार शुद्धी, कारण आहारापासून वीर्यापासून विचार, प्राणवायूवर कंट्रोल. म्हणून कृष्ण म्हणतो अपाने जीवती प्राणम प्राणम पाहणे समापने. या गोष्टी शिकाव्या लागतात. आज दुर्दैव असं आहे, पूर्वी गुरुकुलात मुलं पाठवली जायची, ब्रह्मचर्य पाळावं लागायचं, त्याला बाहेरच्या जगाची म्हणजे घरात कोणी मेला तरी गुरुकुलामध्ये याची परवानगी नव्हती, तिथंच राहायचं. लग्नप्रसंगी गोष्ट दूर आहे. आता लग्नामध्ये मुलंच नाचतात, ते शृंगारी गीतं ऐकतात, टी व्हीवर पाहतात. ज्या वयामध्ये योग करायचा त्या वयामध्ये आजची तरुण पुढे भोग करते आहे आणि भोगाचं जे खरं वय त्या कुठं रोग होत आहे. भोगाच्या वय कोणतं 25 ते 50, 30 वर्षामुळे पापाची पितर दिसतात. योगाच्या वयामध्ये भोग होते, भोगाच्या वयामध्ये रोग होतो आहे. तुमच्या स्वामी कंट्रोल कुठं आहे, म्हणून विचार कंट्रोल नाही, म्हणून मनाची चंचलता आहे. तुम्हाला जर तुमच्या विचारावर बदलाव करायचे असेल तर पहिली गोष्ट भोजन शुद्धी, आहार शुद्धी. दुसरी गोष्ट प्राणायामाने संगीत संतांचा सहवास. तुम्हाला सत्पुरुषांना ओळखायचं कसं, खाली पोट करता संतांच्या दर्शनाला. तो खरोखर अधिकारी पुरुष असेल तर तुम्ही सत्व रज तमापैकी कोणते प्रधान आहात त्याप्रमाणे. सात्विक मनुष्य असेल, त्याने साधन केलंय, मना निर्मळ आहे, स्वच्छ आहे, तो सात्विक मनुष्य संतांचा पुढे गेल्यानंतर त्याचे आपोआप डोळे जड होतात. त्याला काय ऐकायची इच्छा असते, त्याची काही बोलते, त्याला वाटतं बसून शांतपणे बसून राहावा, जप करावा. आणि तुमच्या मनात विचार त्या संतांच्या अभ्यासाने थांबलेले असतात. राजसी मनुष्य असेल त्याला सतत विचार करायची सवय असते, त्याचे विचार थांबत नाही. पण तुम्ही स्वतः परीक्षण करा स्वतःचं. समोरची व्यक्ती जर अधिकारी असेल तर होईल काय की तुमच्या मनात जे सतत विचार असतात ते एक विश्रत चेन असतात, त्याची विचारात एक शृंखला असते. तुम्हाला उद्या मुंबईला जायचं आहे, मग मुंबईत काय काय आणायचं आहे, कोणाकोणाला भेटायचं आहे, मग कोणत्याकडे जायचं, एक शृंखलाबद्ध विचार करतात. मग हे काम करायचं, मग तिथं जायचंय, मग तिथं जायचंय, मग याला भेटायचंय. पण अधिकारी पुरुषाच्या वेळ केलं तर तुम्हाला विचार करायची सवय पडलेले विचार तुम्ही थांबवू शकत नाही, पण त्यांच्या पुढे तुम्ही शृंखलाबद्ध विचार करू शकत नाही. म्हणत आलं
मुंबईला जायचं काम लागले, विचार दुसरीकडे जंप मारला. आणि त्याला काल फोन देता राहून गेला. पुन्हा विचारांनी जंप मध्ये आणि बँकेचं काम करायचं राहिलं. ज्यावेळी तुमचे विचार असे डिस्टर्ब असतील, एक विचारची एक शृंखला बनत नसेल, वेगळ्या विचारातून उड्या मारत असाल तर समजा समोरची व्यक्ती अधिकारी पुरुष आहे, तो तुम्हाला विचार करूच देत नाहीये. कारण त्यांच्या त्या रेडिएशनने स्पंदनाने त्यांच्याकडून जे चैतन्य बाहेर पडते ते तुमच्या विचाराला खंडित करतं. पण तुम्हाला विचार करते सवय असल्यामुळे तो खंडित झाला विचार तुम्ही स्वतः दुसरा विचार उडी मारतात. जर तुम्ही स्वतःला सोडून दिलं ठेवलं, आपोआप ध्यान सुमार. आणि तिसरा जो प्राणी असतो तामसी, तो अधिकारी पुरुषाजवळ 5-10 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसू शकत नाही. त्याला लागली खोकला येतात, सर्दी येतात, शिकायची, त्याचं पोट गडबड करायचं, त्याला युरिनला जावंच लागते. शरीरात कधी व्हायब्रेशन जी आहे ती इतके परिणाम करतात की माझ्या पोट गडबड झालं, मला सणाला गेलं, मला लग्नाला गेलं पाहिजे, की मला खोकला आला, मला सगळे शारीरिक क्रियामुळे 5-10 मिनिटं उठून पळून जाईल. तर आमची व्यक्ती बसू शकणार नाही. अधिकारी ओळखताय, सरग्रंथ वाचा. आमचे अनेक लोक संपर्क आहेत, ज्ञानशोध वाचतात, त्यांचं जीवन बदललं. तुमची विचारची दिशा बदलेल. सांगतो, देता 5 मिनिटं वेळ. साहित्यशास्त्रामध्ये एक नियम आहे की कुठल्याही लेखकाचं, कवीचं प्रतिबिंब त्याच्या जीवनाचे अनुभव त्याच्या लेखात उमटतात. कादंबरी असो, नाटक असो, त्यामध्ये प्रकट होतात आणि ते अनुभवलं. उदाहरणार्थ केशवसूत, माझा एक महान कवी. केशवसूत अत्यंत दारिद्र्यातून संघर्ष करत, त्यामुळे समाजाबद्दल त्याच्या मनात एवढी कटुता होती केशवसूत्राला, म्हणून त्याच्या ज्या कविता आहेत केशवसूत्राच्या, त्या सगळ्या आक्रोशाच्या आहेत. आम्हाला नवीला एक कविता होती, एक तुतारे द्या जाळूने, भूके नमेगी स्वप्राणाने. त्यात ते काय म्हणतात, जुने जाऊ द्या म्हणा लागून जाळून किंवा पुरणी टाका. इथपर्यंत जुने जाऊ द्या म्हणा लागून जाळून किंवा पुरणी टाका. आक्रोश आहे. त्यांची दुसरी कथा सीताचे बोल, काळोखाची रजनी होती उदयी भरल्या होत्या खंती. आम्हाला 11वीला होतो. आकाशात तारे त्याचं लक्षात देत नाही. मृदामध्ये इतके वेदना आहेत काय, काळोखाची रजनी होती उदयी भरल्या होत्या खंती. मूर्ती लक्षात जात नाही. आणि त्याचे स्वतःचे बोट काढतो, चिडतो, हे कसे सुतारमध्ये बसलाय. आणि तो पुढे म्हणतो, भूते भोवती जरी आरती तरी ती खची तर माझ्या मान होती. माझ्या भोवती भूत नाचली तरी ती मला हवी आहे. का? मी आतून विषण्ण आहे. भूते भूते जरी आरती तरी ती माझ्या खच्या मान होती. कारण आतील विषण्ण वृत्ती, कारण आतील विषण्ण वृत्ती, बाय भरवी धरती प्रीती. तुमच्या मनात आक्रोश आहे. महाराज एक खूप मोठे नाटककार, त्यांनी नाटक तुम्ही पाहिली असतील, विजय तेंडुलकर. खूप नाटकं आहेत त्यांची, खूप नाटकं गाजलेली आहेत त्यांची. कधी लक्षात गेली नसते एक गंमत. विजय तेंडुलकर स्वतः कोकणचा ब्राह्मण, एवढे लहानपणे वारले. ते त्याच्या काका काऊकडे लहान ते मोठे झाले. काका काऊंचा स्वभाव चांगला नव्हता, म्हणून यांना खूप कष्ट सावं, दुःखात गेले लहानपण. आणि म्हणून विजय तेंडुलकरच्या नाटकाचं जे इरसाल पात्र आहे, बेरकी पात्र जे आहे, विलन जे आहे, तो जाणून बुजून उल्लेख करून कोकणचं ब्राह्मण दाखवला आहे. काही गरज नाही. इरसाल कुठल्याच समाजात असू शकतो. घाशाला पोतवा मुद्दाम उल्लेख आहे. सखाराम बायंडर मुद्दाम उल्लेख आहे. सखाराम बायंडरसारखे पात्र कुठल्याही जातीत असू शकतात. मुद्दाम उल्लेख आहे. सखाराम बायंडर कोकणचा ब्राह्मण होता. का? मनातली जी कटुता आहे, ती कटुता बाहेर पडायला पाहिजे. माधव जुलियन, राव गणेश गडकरी यांच्या सगळ्या कविता रडक्या आहेत, प्रेमभंगाच्या आहेत. त्यांचा प्रेमभंग झाला, त्यांच्या सगळ्या रडक्या कविता आहेत, प्रेमभंगाच्या कविता आहेत. सांगायचा उद्देश काय? लेखक कवी जे अनुभव ते त्याच्या साहित्यात प्रकट होतो. जगात एक आणि एकच ग्रंथ असा आहे, अख्ख्या सगळ्या जगामध्ये एक आणि एकच ग्रंथ असा आहे ज्यामध्ये लेखकाच्या जीवनाचा प्रतिबिंब नाही, तो म्हणजे ज्ञानेश्वरी. समाजाने एवढा छळ केला, एवढा यातना दिला,
एवढे हाल केले, त्या समाजाबद्दल एकही ओवी कर्तृत्वाची नाही. आणि ग्रंथ लहान नाही आहे, 9,000 ग्रंथ, 9,000 रुपयामध्ये. त्या 9,000 रुपयामध्ये समाजामध्ये कुठेही ठपका ठेवलेला नाही की मला आमच्या भावनाचे असे हाल झाले, उल्लेख नाही. जगात हा एकमेव ग्रंथ असा आहे ज्यामध्ये लेखकाच्या प्रतिबिंब पडत नाही. कारण ज्ञानेश्वरचे अधिष्ठान करुणा आहे. आता नीट लक्षात घ्या. तुम्ही अनेक लोक साधन भजन करतात, मनात काही शांती मिळत नाही. ज्या ईश्वराला तुम्ही प्रेमसागर म्हणता, तुमच्या मनात कुठेही प्रेम नाही. स्पष्ट सांगतो, आहे ती आसक्ती आहे, आहे ती ममत्व आहे, आपलेपणा आहे, ममता आहे, प्रेम नाही. शुद्ध प्रेम ईश्वराचा गुण आहे. बायबल देखील होतं, लव इज गॉड, गॉड इज लव. ईश्वरी गुण आहे. माणसा गुण प्रेम नाही, माणसा गुण आसक्ती, ममत्व आहे. तो प्रेम सागराची तुम्हाला एकरूप व्हायचं असेल तर तुमच्या हृदयात प्रेम जागलं पाहिजे. आणि हृदयात प्रेम जागलं तर काय होईल? दया करण्याचे पुत्राची त्याची दासा आणि दासी. तुमचं वर्तन मार्ग, तुम्ही मुलाशी जसं वागता तसं नोकराशी वागता नाही. नोकर पगार त्याचा दुसऱ्याला वागा. आणि आमचे तुकाराम महाराज काय म्हणतात? दया करण्याचे पुत्राशी त्याची दासा आणि दासी. प्रेम तो करुणा सागर आहे. तुमच्या हृदयात करुणा नाही. करुणा वेगळी गोष्ट आहे. तुमच्या हृदयात दया असू शकते, दया, करुणा नाही. करुणा ही ईश्वरी करुणा आहे. तर तुम्हाला एखाद्या गरीबामध्ये दया आहे की गरीब आहे, याला की खायला नाही, ती दया आहे. तुम्हाला करोडपती माणसाची दया येते नाही, का तो तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे, त्याची तुम्हाला दया नाही येणार. आम्हाला त्याची पण दया आहे, ती करुणा आहे. कुठं भटकला आहे, कुठं पैसा मागा लागले, ईश्वरा विसरला आहे. तो अरबपती असेल तरी आमच्या मनात त्याच्यामध्ये करुणा असेल, तो रोडपती असेल तरी करुणा आहे. कारण करुणाचा संबंध हृदयाशी आहे, दया नाही. तो करुणा सागर आहे. तो जर तुम्हाला प्राप्त करायचे तर हृदयात करुणा लागली पाहिजे. आणि या वस्तू बाहेरून विकत मिळत नाही. ना प्रेम विकत मिळणार, ना करुणा विकत मिळणार. मग तुमच्या काळात पाण्याची टाकी असेल, आहे ना? पाण्याची टाकी जितकं उंच तितकं पाणी वर चढणार. सारा नियम युट्यूबचा. जितकी उंच पाण्याची टाकी तितकं उंच पाणी चढणार. पोहायला लोक खाली उतरतात, तलावात उडी मारतात, जंप करतात. जितक्या उंचावरून जंप करेल तितक्या तो पाण्यात खाली जाईल. जर त्याचं ते पॅड 10 फूट उंच असेल, वरून उडी मारली तलावात आणि तलाव जो 10 फूट खोल असेल, डोकं फुटेल, वरून खाली, खालून वर. तर 10 फूट उंचावरून उडी मारली तर तो तलाव कोणती 12-15 फूट खोल असावा लागतो. जेवढी उडी मारा तेवढा आते. हा सायन्स आहे. तसं लिहिणारा ज्या मनस्थितीत लिही त्या मनस्थितीत तुम्ही पोहोचा. त्याने असली लिहिलं ते काम असं लिहिलं, तुम्ही मला काम करायला. त्याने विनोद दिला, तुम्हाला हसू येणार. लेखकाच्या मनस्थितीमध्ये तुम्ही पोचता. त्याने कुठल्या लेवलवरून लिहिलेलं आहे. आणि म्हणून आमच्या संतांचं महामय प्रासादिक म्हटलं जातं. तुकारामचे अभंग असो, एकनाथचे हरिपाठ असो. प्रासादिक म्हणजे काय? त्या ईश्वर सत्तेने दिला प्रसाद, त्या सत्तेशी जोडलेले स्वतःला. माऊलींना एवढा छळ होऊन देखील समाजाबद्दल करुणेमुळे दिले का सगळं ज्ञानशक्ती. करुणा, संपूर्ण करुणा. म्हणून समाजाबद्दल एक शब्द कटू देता नाही. नेवाने ज्ञानशक्ती वाचली, तुम्ही अंतर्बाह्य बदलता. मग तुम्हाला करुणा म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय कळेल. म्हणजे विचारची दिशा बदलेल. ईश्वराचा रस्ता सहज सुलभ होईल, सहज सुलभ होईल. वेळ काढा. आम्ही नेहमी म्हणतो, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आहात. तुम्ही भाग्यवान आहात की मराठी ही तुमची मातृभाषा आहे. पण तुम्ही दुर्दैवाने अभागी आहात की तुम्ही तुमच्या ज्ञानेश्वरी वाचली असेल. एवढं सामर्थ्य ज्ञानेश्वरी आहे, करुणेचे अधिष्ठान आहे. त्या उंचीवर तुम्ही आपोआप वरती चला.
म्हणून ते विचार वाचन सगळ्यांचं मन आणि चिंतन अशा झाली की ते तुमचे विचार बदलतील. ठीक. हरिओम तसं.